त्या काकू मावश्या बोलायच्या, अरे तू तर काय, तू घरी थोडी पैदा झालास, रानातच तुला जन्म दिले. तर ठाणे इथं आल्यानंतर अशी अवस्था झाली की 4 दिवसामध्ये मी किमान त्या साहेबाकडे 40 वेळा गेलो की सर मला कामाची गरज. आणि विश्वास पाटील साहेबांचा पुढचा त्यांचा जो प्रवास होता, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिनेमे लिहिले. सरांसोबत मला काम करण्याचा योग मिळाला. आई आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा फोन आहे, सौभाग्याची समय तर कधीच मालवली, लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करीन. आई आई सजलेल्या शालूची भिजलेली गाथा आहे. मित्र हो, नमस्कार. मी अजय भोईर माझ्या युट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करतोय. मित्र हो, संघर्ष नेमकं काय असतं? आजचं संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य नवनिर्माण करत असतं. ह्याच जीत जागतं उदाहरण आपल्या समोर आहेत. आज मुलाखतीसाठी आपल्या सोबत आहेत. ज्या माणसाचा प्रवास मित्र हो 4थी इयत्तेमध्ये असताना वडिलांचं पत्र हरवलं, हे खेळ खेळायच्या वयात ह्या माणसानं संघर्ष केलेला आहे. आणि संघर्ष असा केलाय माणसं मित्रांनो की 10वी पर्यंतचं शिक्षण कसं केलं ते तर आपण पुढे ऐकणार आहोत. त्यानंतर 12वी, त्यानंतर डी.फार्म, त्यानंतर MBBS आणि MBBS नंतर सुद्धा 3-4 पदव्या असं त्यांचं शिक्षण आहे. मी स्वागत करतोय डॉक्टर राठोड सरांचं. नमस्कार सर. सर, उत्सुकता ही आहे की प्रत्येकाच्या वाटेला संघर्ष येतं, पण संघर्षाच्या वाटा मात्र वेगवेगळ्या असतात. तर ह्यामध्ये तुमच्या वाटेचं संघर्ष म्हणजे अगदी गावापासून तुमच्या जन्मापासून सांगा. जन्मापासून सांगायचं म्हणजे तसं मी डॉक्टर राजेंद्र मथुरा भीमसिंग राठोड. तसं माझं जे मूळ गाव आहे तो आहे दक्षिण सोलापूरमध्ये फताटेवाडी. फताटेवाडी हा आमचा एक बंजारा समाजाचा एक तांडा आहे आणि त्या तांड्यामध्ये माझा जन्म झाला. पण जन्म बद्दल जर बोलायचं असेल तर फक्त आई बोलायची, आई किंवा गावातल्या आईच्या ज्या काही त्या काकू मावश्या बोलायच्या, अरे तू तर काय, तू घरी थोडी पैदा झालास, रानातच तुला जन्म दिले. रानात म्हणताना शिंदीच्या वनात. शिंदीच्या वनात सांगताना असं वाटतं मला की त्या माऊलीचं मी खरोखर उपकार मानले पाहिजे की बंजारा समाजांमध्ये आणि सोलापूर आणि विजापूरच्या भागात एक काळ असा होता की त्यावेळेस वाहन जे आहे, दळणवळणाचं जो साधन आहे शहरामध्ये, ते घोडागाडी किंवा टांगा हे असायचं. आणि टांग्यासाठी गवत लागायचा आणि गवत विकून उपजीविका करणारी माझी माय जी होती मथुरा, तीच नव्हे तर आमच्या तांड्यातल्या बऱ्याच माय मावल्या अशा होत्या तर ते गवत शेतात जायच्या आणि गवत वगैरे विकायच्या. आणि गवत वगैरे विकून त्यांचं असं असायचं की 5 ते 7 किलोमीटरचा जो प्रवास तो पायी चालायच्या. रानातून प्रत्येक शेतातून जिथं जसा मिळेल तसं तो घास किंवा तो गवत गोळा करायच्या आणि तो गवत 5 ते 7 किलोमीटर आपल्या डोक्यावर एक एक पोतं किंवा एक एक भार म्हणू आपण त्याला, तर ते वाहायच्या. आणि ते वाहून आणून हुडगी रेल्वे स्टेशन आहे, त्या हुडगी रेल्वे स्टेशनच्या बाहेर त्यांच्या त्या तो सर्वच्या सर्व तो तांडा जमायचा. त्या सर्व मायमावल्या एकत्र यायच्या. सकाळी पहाटे उठून ज्या काही भाकऱ्या बडवून त्या सोबत पाचुंदा घ्यायच्या, तर त्या सर्व भाकऱ्यांचा तिथं ते श्रवण करायच्या. आणि त्याच्यानंतर 12-12:30ची जी गाडी आहे ती गाडी पकडून सोलापूरपर्यंत जाणं. सोलापूरला अवघ्या 3 ते 3.5 रुपयामध्ये तो भारा विकणं किंवा तो गवताचा पोता विकणं आणि त्याच्यावर आमची उपजीविका व्हायची. तर माया ज्यावेळी ते गवत करायला गेली होती आणि तो सिंधीचं तिथं ते झाड आहे, तो वन म्हणतो, तर त्याच्या इथंच तिला कळावून माझा जन्म झाला असं सांगतात. तर सुरुवातच अशी झाली आहे की सिंधीच्या वनातून सुरुवात झालेली आयुष्याची. आणि मला माझ्या पाठी म्हणजे माझ्या अगोदर 2 मोठ्या बहिणी, त्याच्यानंतर एक दुसरा मोठा भाऊ आणि मी 4था नंबर. आणि माझ्या नंतर 2 बहिणी झाल्या आणि त्या दोन्ही बहिणीचंही अंत झाला डिलिव्हरीच्या दरम्यान. तर कधी कधी आई चिडून मला बोलायची की तू 2 बहिणी खाल्ल्यास. अच्छा. हा, म्हणजे मी आईला कधी कधी मी तिला आश पण वाटत, कारण ती त्यावेळेस ती प्रथा होती. तर फताटेवाडीमध्ये जन्म, इयत्ता 4थी पर्यंत जो शिक्षण आहे आमचं,
जिल्हा परिषद जी शाळा असते, प्राथमिक शाळा जी असते ती जिल्हा परिषद शाळा सोलापूरची प्राथमिक शाळेत, त्या शाळेमध्ये शिक्षण झालं. आणि अवघं इयत्ता 4थीला असताना, 3री मधून मी पास झालो आणि इयत्ता 4थीमध्ये असताना मला तो दिवस अजूनही आठवतो की 9 सप्टेंबर 1976 रोजी माझ्या बाबांचं निधन झालं. आणि बाबांचं निधन म्हणजे काय असतं हे काहीच कळत नव्हतं. कारण बाबा सकाळी सुरुवातीला गेले शेताबांधावर, ते अक्षरशः ती बांध त्यांनी खोदलं, माती खोदली, त्यांनी बांध घातला. आणि त्यावेळेस मामा वगैरे आलेले आणि मामासाठी आपलं गावाकडे कसं कोंबडान ह्या गोष्टी आहेत त्या सर्वांचं चाललं. आई त्याच्याशी मामाशी बोलण्यात गुंगलेली होती. आणि त्याच दरम्यान बाबाला काहीतरी जेवण केल्यानंतर छातीत दुखल्यासारखं झालं, घशात काहीतरी, असं म्हणतात की थुंकी जी आहे, जो बेडका आहे, ती थुंकीचा बेडका बाबांच्या घशात अडकला. आणि ऍस्पिरेशन ऍस्पिरेशन, त्याला आजच्या भाषेत आपण म्हणता येईल. ऍस्पिरेशन बोलूया आपण, आणि तेव्हा अशा सोयी पण नव्हत्या. ऑब्स्ट्रक्शन बोलूया. ऑब्स्ट्रक्शन जो आहे ना, Obstruction म्हणता म्हणजे येईल. लंग आणि अल्व्होलाय जो आहे आपलं पल्मोनरी जे काही हे आहेत, तर त्याच्यामध्ये ते बेडका जो आकडला अडकला असावा आणि बाबांचा डेथ झाला. सर, आता मला सांगायचं आहे की तुम्ही म्हणताय की तुमचं शिक्षण जे काय आहे, म्हणजे 4थी पर्यंतचं शिक्षण तुम्ही आपल्या प्राथमिक शाळेत, म्हणजे जी जिल्हा परिषदची जिल्हा परिषद शाळा आहे, शाळा. त्या शाळेत केलंय. मग आज लोकांमध्ये गैरसमज आहे, म्हणजे 4थी पर्यंतचं शिक्षण म्हणजे जिल्हा परिषदचा विद्यार्थी एमबीबीएस झाला, खरं तरी अभिमानाची गोष्ट आहे. तर हे एमबीबीएसचा प्रवास करत असताना तुम्हाला ह्या अडचणी कुठं आल्या का? म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण घेऊया की आल्या का? म्हणजे मला नाही, इंटरेस्ट करायचं आहे की- थोडंफार आल्या. कारण का की बेसिकली जो जिल्हा परिषदचं जो त्यावेळेचं जो शिक्षण होतं, ती अवस्थाच होती, अशी होती की मी, माझा मोठा भाऊ आणि त्याच्यापेक्षा मोठी बहीण, आम्ही हे तिघही जे भाऊ बहीण आहोत ते एकाच वर्गात बसायचो. बेसिकली त्यावेळेस एबीसीडी जी माझ्या आयुष्याची सुरुवात झाली ती 8वीला सुरू झाली. अरे बापरे. 4थीच्या नंतर बऱ्याच लोकांना एबीसीडी ते 5वीला सुरू होते, पण माझं मात्र एबीसीडी 8वीला सुरू झाली. आणि 8वीच्या नंतर अगदी 8वीला पण 8वी ते 10वीचा जो झाला, त्याच्यामुळं 10वीचा जो काही मराठी आणि इंग्लिशचा जो काही आपण बघितलं, तर अतिशय कमी मार्क मिळालेले मला. पण मला एक खात्री असं वाटतं की मराठी मीडियम तुमच्या इंग्लिश मीडियमच्या कुठल्याही वाटाच्या मध्ये येत नाही. फक्त तुमची ती चिकाटी पाहिजे, तुमची ती जिद्द पाहिजे. बरं सर, लहानपणीची एक तुमची आठवण आहे की रॉकेल आणि ती काळरात्र? काय झालं की जस्ट बाबा गेले, आई गेली. आणि आई गेल्यानंतर मी राहायला काकांकडे वगैरे होतो. आणि काकाकडे होत असताना कसं की तिकडं त्यावेळेस काय सायकलीचं पण एवढं काय धाडस नव्हतं. पण एकदा रात्री काय झालं की दुसऱ्या दिवशी काकानी जिथं तो शेत केला होता वाट्याने, तर त्या शेतासाठी रॉकेल, जी किर्लोस्करची ती इंजिन चालायची, तर त्या इंजिनसाठी रॉकेलची गरज होती. आणि पहाटे तो जो शेतकरी आहे, तो पहाटे 3 वाजता त्याला इंजिन चालू करून हे करायचं. त्याच्यामुळे काकानी काय केलं की तू ते रॉकेलचा डबा जाऊन काही करून पोच कर. आणि आई बाबा नसल्यामुळे किंवा काकाने त्याला त्याचं काही वाटलं नसेल, किंवा काकाच्याही मनात असेल की बाबा हा पोरगा धीट होईल तरच तो पुढे काम येईल, नाहीतर नाही. मग तो 5 लिटरचा जो डबा आहे तो घेतला. रात्रीचे 9, 9:30, 10 वाजले आणि मी बाहेर पडलो. आणि बाहेर पडल्यानंतर मग मला मात्र आई बाबांची तीव्र आठवण होऊ लागली, विशेषतः आईची आठवण होऊ लागली. आणि मग काही जो आमच्या तांड्यापासूनचा तो 1 किलोमीटर 2 किलोमीटरचा जो प्रवास आहे, तो मी कसं ना कसं गाणं गुणगुणत गेलो. पण मनात मात्र भीती होती. एवढं काही मी मोठा नव्हतो, मनात भीती होती. ते गाणं गुणगुणत गेलो 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 आणि एका विशिष्ट 3 किलोमीटरच्या अंतरानंतर आमच्याकडे एक देवीचं मंदिर आहे, त्याला आम्ही जानकाई म्हणतो. आणि तिथून मात्र मला काही ज्या लहानपणी बघा आपण कोण ना कोण आपले जे मोठे आहेत ते भूताच्या ह्याच्या त्याच्या गोष्टी सांगतात की तिथं ती अमकी निघाली, तिथं ती अमकी निघाली. आणि ती कोणतरी सांगितलेली गोष्ट माझ्या मनात ती आठवून गेली. आणि मग माझं रडणं चालू झालं. आणि तो जे रडणं आहे तो जवळजवळ तो 7 किलोमीटर पर्यंतचा, त्या रडण्याच्या नादात मी कसा तो प्रवास केला ते काही कळलंच नाही. दोन्ही बाजूला ज्वारी होती, ज्वारीचे पण डोक्याच्या उंच होती. जी बॅटरी हातात होती त्या बॅटरीचे पण सेल गेलेले होते. एकीकडे रिमझिम थोडाफार तो पाऊस होता. आणि त्या ह्याच्यातून काळोखातून वाट काढणं, मग मला सर्वच काही आठवत होतं. पण कसं बसं जाऊन पोचलो
एकदा त्याच्या स्वाधीन केलं म्हणजे ते आजही आठवले की तो अंगाला काटा आहे. कारण अगदी कवळं वय होतं. म्हणजे तुम्ही लहानपणीच बरेच पराक्रम केलेले आहेत हा, असे. तर स्कॉलरशिपच्या बाबतीत काय सांगाल, की इयत्ता 7वी असताना म्हणजे तेव्हा स्कॉलरशिप मिळवणं ही फार मोठी गोष्ट होती गावाकडं. तसं तर शाळेत आणि कॉलेजमध्ये मी प्रचंड मस्तीखोर होतो. पण प्रचंड मस्तीखोर होत असताना एक पाटी आपण जे बोलतो, जे काही मिळेल ते एकदा जर वाचलं तर ते पुन्हा पुन्हा वाचायची गरज नाही पडायची. माझा एक चुलत भाऊ आहे बळीराम म्हणून. त्याची आई त्याला एवढी लाड करायची, त्याला ते सर्व पुस्तकं वगैरे आणून देणं करणं. आणि त्याची सवय अशी होती की तो जेवढा जोरात वाचेल तेवढं त्याला असं वाटायचं की तो अभ्यास करतो. आणि माझं अशी अवस्था होती त्याच्या विरोध. माझं असं वाटायचं की यार ही अभ्यास ही काय लोकांना दाखवायची गोष्ट नाहीये, ती करायची गोष्ट आहे. आणि त्यावेळेस अगदी स्पर्धक पण कमी होते. मी तो 7वीला ती स्कॉलरशिपची परीक्षा दिली. सरांना थोडासा माझ्यावर भरोसा होता की राजू तू काहीतरी करशील. आणि ती दिली आणि योगायोगानं त्यावेळेस मला जे ₹60 तो जो 8वीला जे पैसे मिळाले, आज ते मला 60 लाख वाटतात. कारण त्यावेळेस ती जी पहिली काही ₹60 त्यावेळेस ते जे ₹60 होते, की बाबा मला मिळणार. मग 8वीला मिळाले, 9वीला मिळाले, 10वीला पण मिळाले. पण त्याचं काही एवढं त्यावेळेस काही वाटलं नाही. पण 60 जे मिळाले, आज ते मला कितीतरी पटीने ते मौल्यवान वाटतं. मध्यंतरी तुम्ही एका कार्यक्रमात तुम्ही म्हटलं होतं, की आईचे दागिने आणि ती कपड्यांची गोष्ट ते नेमकं काय होतं? हां. म्हणजे आईचं खरं तर कसं संघर्ष म्हणजे तुमच्या वाटेला मला वाटतं पाऊल हां. टाकतानाच आईचं असं झालं, की बेसिकली आमचा जो बंजारा समाज आहे, आमची वेशभूषाच एक वेगळी आहे. आणि आमच्या समाजामध्ये असं करतात, की प्रत्येक जो आभूषण आहे, तो जर आमच्या मायमाऊल्यांना तर तुम्ही पाहिलात, की केसांपासून अगदी पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक जागी आभूषण असतात. म्हणजे डोक्यावर जो पदर घेतो, त्या पदरला पण एक घुंगटो नावाचा प्रकार असतो. त्या घुंगटोला काचं आणि ते काचाचा जो काम आहे, तो विणकाम वगैरे करून घ्यायला लागतात. असंख्य. मग त्याच्यानंतर जे काही केस असतात, मग हे विणकाम म्हणजे आपल्याला हाताने करतात. स्वतः हां, स्वतः हाताने. आमच्या सर्व माय-मावल्या सर्व हाताने करतात. आणि ती फक्त आमच्या बंजारा समाजामध्येच ती एक प्रथा असं आहे, की या सर्व माय-मावल्या आपल्या स्वतःचे कपडे स्वतः पूर्वी ते स्वतःच्या स्वतः शिवायचे. ही हां, प्रथा आजही आहे. आजही आहे. आजही खेड्यापाड्यात आहे. शहरात फक्त त्याचं टोटली वेगळं रूप बदललंय. बऱ्याच जागी आमचा जो ड्रेस जाऊन इव्हन आजही माझ्या कुटुंबातली बरीच माणसं तर आमचा ड्रेस न घालता साडी आणि बाकीच्या आताच्या मॉडर्न हे झालेले आहेत. पण तो जो शिवणं, एक ड्रेस शिवायला 3-3 महिने, 6-6 महिने लागायचे. म्हणजे आपले काम धंदा वगैरे सगळं काम धंदा करून करता करता ते ते रोज त्यांना ते रोजचं त्यांचं विणकाम, नक्षीकाम, आमची आभूषणच एवढी भयानक आहेत. ही परंपरा आहे. ही परंपरा आहे. आणि प्रत्येक आमच्या माय-माऊलींच्या तुम्ही हातात बघितलात, की जो घुंगटो म्हणून जो घेतो, तर त्याला त्या काळाचे 25 पैशाचे ती जी काही नाणे. कॉइन असायची ती नाणी, कॉइन हां, तर त्या नाणे. नाणीला त्याला एक वेगळा तो जोड देऊन, डाग देऊन त्या नाण्या सर्व असायच्या. घुंगरू जो घुंगटू असायचा, घुंगटूच्या साईडला घुंगरू असणं किंवा पैशानं म्हणजे बेसिकली बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर अतिशय शौर्य सेवालाल. हां, तर शौर्यांचा इतिहास आहे आणि ह्या मायमाऊल्यांचा इतिहास जर आपण बघितलो, तर हडप्पा, मोहेंजोदडो पासूनचे जे सर्व संस्कृती आहेत, हडप्पा, मोहेंजोदडो उत्खनन केल्यानंतर ज्या संस्कृती ज्या सर्व सापडलेल्या आहेत, ते सर्व आमच्या बंजारा समाजाच्या संस्कृती आहे, असं आमचं मत आहे. आपण जर बघितलात तर हडप्पा आणि मोहेंजोदडो. तर हडप्पा नावाचा आमचा हा बंजारांचा नायक होता आणि मोहना म्हणून पण आमच्या तो बंजारांचा नायक होता. तर हे 2 तांडे हे असे एवढे मोठे होते. हे 2 हस्ती एवढ्या मोठ्या होत्या. तर त्यांचंच हा उत्खनात सापडलेलं तांडा म्हणजे नेमकं काय? तांडा म्हणजे कसं असतं, की एक वस्ती आहे आपली. हां. तर त्या वस्तीतलं एक गाव आणि या गावातल्या लेव्हलला साधारणतः तांडा जर बघितला, तर कुठलाही एक समूह आहे. तो समूह 5-25 घरांचा. मग त्याचे पुरुष, स्त्री ह्या सर्व एकत्रित आपला या गावाहून तो दुसऱ्या गावापर्यंत जो प्रवास आहे, तर तो प्रवास एकत्रित जाणं, तर त्याला तांडा म्हणतात किंवा जो तिथं राहतात, ज्या जागी बेसिकली हा भटका समाज आज जरी असला, तरी त्या काळी जो इथून ज्यावेळी तो जायचा दळणवळणाची साधनं घेऊन, तर त्यावेळी तो प्रत्येक जागी आपला चमूसह तो जायचा आणि तिथं जाणं, तिथं तो त्यांचा तो हे वस्ती मांडणं, त्या तांडाच्या वस्तीला तांडा आम्ही आपण म्हणतो तांडा तसं. म्हणतो. अच्छा. हे आजही गावाकडं तसंच आज तांडेच याचं अतिशय प्रमाण कमी झालेलं आहे.
एक काळ जर इतिहास जर मला पाहिला, वाटलं तांड्यातले तांडे तांड्यातले तांडे, तांड्याचं स्वरूप आज गावाचं आलंय. अच्छा. जर तो जर पाहिला जुना, हा. जर आमचा जर तांडा जर पाहिला, तर हडप्पा मोहेंजोदडो जो मी बोलतो, तर त्याच्यानंतरचा जर इतिहास जर आपण पाहिला, तर लकीशा बंजारा नावाचा आमचा जो हे होता, म्हणजे लढवया जो शूर होता, लकीशा बंजारा किंवा विक्रमादित्य हेमू बुकिया, ह्या सर्वांचं जर आपण जर शौर्य पाहिलं, तर हा समाज हा लढवया समाज होता. इव्हन आता आता बाकीच्या समाजामध्ये जे तीज किंवा आपण त्याला आपण काय म्हणतो, कुणबी म्हणून जो प्रकार आहे, कुण आणि बी, ह्याच्या जर आपण मुळाशी गेलो, की जो माणूस, जो समाज आपलं बी आपल्या मातीत कणामध्ये तो पेरतो, त्याला आपण कुणबी म्हणतो. आणि ही प्रथा बंजारा समाजाच्या माय मावल्यांनी त्या काळात हडप्पा मोहनजोदडोच्या काळामध्ये जी सुरुवात केली. आमचे काही जे पूर्वज आहेत ते आधी सांगतात की तीज आणि त्योहार, तीज म्हणताना आता बघा देवीचं सीझन चालू आहे, ते देवीच्या सीझन मध्ये काही गहू किंवा काही कडधान्य आपण एखाद्या मातीमध्ये घेतो आणि ते मातीमध्ये उगवतो, आणि मातीमध्ये उगवल्यानंतर तो जो येतो त्याला तीज म्हणतात आमच्या बंजारांमध्ये. तर आपण मुळाशी येऊया की आईचे जे काही आभूषण होते, तर आईने त्या काळी आज साधारणतः 40-45 वर्षा अगोदर, म्हणजे आईचा जो देहांत झाला तो 79 ला झाला आणि आज 2025 आहे, तर साधारणतः 45 ते 46 वर्षाच्या अगोदरही 2-3 वर्षापूर्वी ज्या आईने जे बनवले असेल, ते जे कापड आहेत त्याचे, आईचा तो जो ड्रेस आहे, तर तो ड्रेसही आजही आहे तसा तो शाबूत आहे. त्या ड्रेसला कुठेही वाळवी लागली नाही किंवा कुठेही तो मध्ये त्याला तो आपण जे ब्रेक म्हणतो तुटतो ना, तो तुम्ही जपून ठेवलाय. तो जपून ठेवलाय. मला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस तुम्ही ते काढतो, वर्ष 5 वर्ष 4-5 वर्षांनी ते सर्व काढतो, तिचे सर्व दागिने मी ते धुतो आणि त्याला मी विहिरीवर वगैरे नेऊन आईचे सर्व कपडे मी धुवून पुन्हा त्या पेटीत ठेवले. म्हणजे एक आईची आठवण म्हणून आजही तुमच्या जवळ. मला सांगा की 10वी आणि 12वी, कारण तेव्हा मला वाटतं हायर एज्युकेशनला म्हणजे उच्च शिक्षणासाठी तेवढी तांड्यातली लोक येत असतील असं नाही, तर काही ठराविक लोक असतील. तर एकीकडं बाप नाहीये, मुलगा संघर्ष करतोय, 7वी इयत्तेमध्ये असताना त्याला स्कॉलरशिप भेटते. मग हे सगळं चालू असताना तुमच्या नात्यातल्या माणसांनी तुम्हाला सहकार्य केलं की पाय खेचण्याचा प्रयत्न केला? असं काही तसं सहकार्य काका असतील तुमचे किंवा सहकार्यच केलं म्हणायचं. कारण का की काही जरी केलं, काका काकू किंवा बाकीचे सर्व नातेवाईक, एक काळ असा असतो की प्रत्येकाला आपला संसार हा प्यारा असतो. पण त्या काळात त्या दोन्ही माय मावल्याने जे मला भाकऱ्या बडवून जे घातले, हा कितीतरी पटीनं हा त्यांचा हा मोठा उपकार आहे. त्यांना सहकार्यच म्हणावं लागेल. नाहीतर कसं की आज कोणीही माणसं कोणाला पाहत नाही. पण त्या माय मावलीने, मी माझं खाणंच बकासुरासारखं होता की एक काळी मी बसलो जेवणाला तर 3-3, 4-4 भाकऱ्या खायचो. मी आज त्या 3-3, 4-4 भाकऱ्या खायचो. पण त्या माय मावल्या ज्या माझी काकू आहे, म्हणजे त्याला एकीचं नाव गुरतामाई आहे आणि एकीचं नाव धान्यकाकी आहे आणि बाकीच्या वालाबाई, कुंकाबाई, ह्या ज्या काय, आणि माझं एक असं होतं की कोणाचंही घर असेल तिथं मी खायला जागं पुढं करायचो ना, त्याही कधी. पण त्यांचे ते उपकारच मानायला पाहिजे. थोडंफार जो क्लेश आहे हा राहणार. काही जरी केलं, आजही आपल्याला कसं आहे की 2 दिवस आपल्याकडे एखादा पाहुणा आला तर थोडंसं नको होतं. पण त्या माय मावल्याने जे मला सांभाळला, हा त्यांचा सहकारच म्हणावा लागेल. थोडंफार त्या काळी मला असं वाटलं असेल की बाबा बाकीची मुलं खेळतात, पण मला वाटतं कदाचित खेळायला मिळत नाही. घरातली छोटी मोठी काही ना काही कामं करावी लागतात. हा थोडंसं मला वाटायचं. पण ज्यावेळेस जीवनाच्या आता ह्या टप्प्यावर मी आलोय, तर त्यावेळेस मला असं वाटू लागतं की त्यांचे हे उपकार मानलेच पाहिजे आणि त्यांचं हे सहकार्यच होतं. मग ह्यामध्ये असताना अजून एक होतं की 12वीच्या दरम्यान मिरज दर्गा हा काय प्रकरण होता तुमच्या मिरज दर्गाचं कसं आहे, नवस सांगतो मी. मिरज दर्गाचे काय प्रकार झालाय की एक तर 10वी नंतर 10वीला अशी अवस्था होती की 4थीला आई बाबाचं जाणं, 6वीला आईचं जाणं आणि 10वी मी म्हणेल की ज्या दुश्मनी, म्हणजे 4थीला असताना आई गेली, सॉरी 4थीला वडील गेले, आणि 6वीला असताना आई गेली. तर मग त्याच्यानंतरचा जो काही प्रवास आहे, मी म्हणेल की ज्या दुश्मननी माझ्या गर्दनवर तलवार लावली असेल त्याच्यावर पण ती विजय. सोमवारची माझी अवस्था अशी होती की 10वीचा माझ्या बोर्डाचा पेपर होता सोमवारी, आणि रविवारी मी अक्षरशः गाई गुरुवार सोबत फिरत होतो. म्हणजे घरच्यांना
त्यांना एवढं हे काही वाटत नव्हतं की बाबा 10वीचा पेपर म्हणजे काय, हा काय एवढा मोठा विषय आहे असा. त्यांना असं वाटायचं की काय त्याला काय फरक पडतो, 10वीचं 10वी आहे, हा नेहमीसारखंच आहे. आणि घरच्यांच्या मनात कदाचित एक वेगळं पण चाललं होतं. घरच्यांनी असं ठरवलं होतं की हा काय 10वी पास होणार नाही, ह्याची काय ती तेवढी ऐपत नाही 10वी पास व्हायची. हा कसं बस 10वी पर्यंत आला तर ठीक, पास झाला तर ठीक, नाही पास झाला तर ठीक, पण ह्याला मात्र आपण आता दूधवाला आपण भैया बनवूया. म्हणजे घरच्यांनी अक्षरशः 2-4 म्हशी घेऊन अगदी त्यांनी त्या तयारीत होतं. ते 2-4 हजार रुपये त्यांनी पैसे पण साठवले होते. आता हा याचा निकाल लागला तर हा काय दिवे लावणार हे माहित आहे. आपण ह्याला म्हशीच्या ह्याच्या पाठीस लावू. पण योगाने माझं जे 10वीचा जो काही निकाल आहे तो पॉझिटिव्ह आला. मी पास झालो. भले मार्क टक्केवारी मला अतिशय कमी मिळाले, पण मी मात्र पास झालो. आणि मग दर्ग्याचा जो विषय आहे तो असा झाला की त्याच्यानंतर मी डी-फार्म केलं. डी-फार्मच्या नंतर एमबीबीएसला केलो आणि एमबीबीएसला मला ऍडमिशन मिळाली सुरुवातीला जे हॉस्पिटलला मुंबईच्या जे हॉस्पिटलला मिळाली. पण घरच्यांची इच्छा होती की जेला कोण जाणार तिथं, मग त्यांचा खर्च काय हे ते. मग त्यापेक्षा त्याला जर मिळाली मिरज किंवा सोलापूरला जर एमबीबीएसला जर मिळालं तर घरचा डबा आणि त्याला खर्च एवढा लागणार नाही, राहण्याचा खाण्याचा एवढं काय खर्च होणार नाही. आणि मुंबई म्हणताना पोरगा बिघडेल असं त्यांच्या मनात हे होतं. तर आणि ही सर्व जी ऍडमिशनची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया मिरज. मला अजून एक विचार आहे की ह्या दरम्यान तुमची सपोर्ट सिस्टीम कोण होती, म्हणजे तुम्हाला सहकार्य कोण करत होतं? कारण आई गेली, वडील गेले, त्यानंतर पूर्ण सहकार्य माझे मनोहर रामा पवार म्हणून जे काका होते, तर ते काका आणि चंदू किंवा चंद्रकांत रामा राठोड. तर चंदू रामा राठोड हे जे काका आहेत, तर हे काका माझं त्यांनी कायदेशीर पालकत्व घेतलं होतं. त्याला आपण लीगल गार्डियन म्हणतो त्याला. तर ते कोर्टामध्ये ते शिपाई होते, नंतर ते बेलीफ झाले आणि त्यांनी मला आणि माझ्या मोठ्या भावाला कायदेशीर पालक कोर्टाने त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलं होतं. त्या दरम्यान असं होतं की बाबा रेल्वेमध्ये ट्रॉलीमन होते आणि बाबांची पेन्शन जी आहे, बाबांच्या मयतानंतर बाबांची पेन्शन आईला आणि नंतर मग आईच्या मयतानंतर आम्ही 18 वर्ष होईपर्यंत आम्हाला रेल्वे म्हणजे केंद्र शासनाची रेल्वे गव्हर्नमेंटची जी आहे ना आम्हाला ती पेन्शन होती. मग तो जो काही पैसा आहे ते आणि मग आम्ही काकाच्या ताब्यात, काकाने आम्हाला हे केलं. म्हणजे दर्ग्याचं असं आहे की त्यावेळेस जी एमबीबीएसची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया मिरज मेडिकल कॉलेजवरून तिथं सेंट्रल हे होतं आणि मिरजेला एक माझी आत्या राहायची. त्या आत्याच्या समोर हा विषय झाला की बाबा ह्याला जर जेजेला मिळाले पुढचं कसं काय होईल काय नाही. त्या भोळ्या माऊलीने त्यांनी काय करावं की बाबा त्याला जे हे एवढं मुलगा तिथं बिघडेल तर ह्याला सोलापूरला ऍडमिशन मिळू दे म्हणून त्या दर्ग्याला त्यांनी नमस्कार केलं की ह्याला जर सोलापूरला जर मिळालं तर ह्याला तुला आम्ही एक बोकड कापू. आणि नेमकं काय झालं की एक मुलगा तो ज्याला मुंबई पाहिजे होतं तो शोधत मला आला आणि तो विनवणी करू लागला की मला जेजेची सीट दे आणि माझी सोलापूरची सीट तू घे. घरच्यांना काय वाटलं की त्या देवाला त्या दर्ग्याला आम्ही नवस केल्यामुळं त्याला ते झालं आणि मग तो दर्ग्याचा नवस फेडला गेला. म्हणजे तो सामान्य भोळ्या बाबड्या जी काही मानसिकता आहे ती कधी कधी त्यांच्या मनापासून केलेली ती प्रार्थना कुठं ना कुठे ती पोचते. दरम्यान तुम्ही घर सोडून जायचा विचार केला होता. हा, तर घर सोडून जाण्याचा नेमका किस्सा काय होता? तेच मगाशी जो आपण तू चर्चा केली की घरी सर्वात दुःख ह्या गोष्टीचं व्हायचं की दिवाळी असू दे, दसरा असू दे किंवा कुठलेही फंक्शन असू दे, बाकीचे जे सवंगडी आहेत आपले ते कुठं ना कुठं खेळतात, ते एन्जॉय करतात, ते क्रिकेट खेळतात आणि लपाछपी गावाकडे खेळणं म्हणजे हे त्या वयातलं अतिशय हे असतं. तर एकदा खेळ खेळताना असं झालं की मला म्हणजे एवढं बिलिंदर होतो मी, म्हणजे एवढं जोरात काहीतरी बॉलिंग केलं आणि पुढच्या मुलाला ते एवढं जोरात लागलं तर तो मुलगा बेशुद्ध होऊन पडला. आणि तो बेशुद्ध होऊन का झाला, कारण गावाकडे बघा आपण बॉल वगैरे नसायचं, रबरी बॉल जे आहेत ना, तर रबरी बॉल मिळायचे नाही. तर आम्ही काय करायचो, ते जे मेणकापड आहे कुठलंही, तर ते मेणकापड घ्यायचे आणि त्या मेणकापडला जाळलं तर त्याचा तो काळा हे तयार होतो, तो मेण तयार होतो आणि त्याला मातीत जर गोळा तयार केला तर तो त्याचा दगडासारखा त्याचा तो बॉल होतो. कदाचित तुम्ही पण ते खेळलं असेल कधीतरी. कुठलेही कॅरी बॅग किंवा मेणकापड वगैरे जे असतो ना त्याला जाळलं तर त्याचा काळा 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 तो निघतो आणि तो त्याचा गोळा.
तर आम्हाला अशी सवय असायची की ते थोडस जळतं लाकडाचा तो राख तो, आणि ह्याचं काय करायचो आम्ही, बॉल विकत घेऊन आणायचं 2 ते 2.5 रुपयाला, ते देखील ते शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. मग आमचं प्रत्येकाचं ठरलेलं असायचं की आज तो इथलं हा कुठल्या तरी तेलाचा जो प्लॅस्टिकचा डब्बा असेल त्याला जाळा आणि त्याचा गोल मातीमध्ये गोळा करा आणि त्याचा तो बॉल करा. आणि तो बॉल, आमच्यातली स्पर्धा अशी असायची ज्याचा बॉल कडक आहे तो, म्हणजे आमच्या तो भाव खाऊन जायचा. मग मी ते जास्त करायचो, जेवढं प्लॅस्टिकचे डबे किंवा ते टंबरेल वगैरे असायचे त्याला जाळून जे करता येईल त्याचा बॉल अगदी घट्ट केला होता. आणि एवढं जोरात मी बॉल केला तर त्या पोराला लागलं. त्या पोराला तो बॅट मारायला गेला तर त्याने बॅट उचलला वरती, नेमकं त्याच्या पोटात जोरात लागला. तो एवढा जोरात लागला की तो मुलगा खाली पडला. खाली पडला, कोसळला. तो कोसळला म्हणजे तो जवळजवळ बेशुद्ध झाला. तर तो बेशुद्ध झाला तर त्याला उचलून त्याला काहीतरी त्याच्या घरच्यांना सांगायच्या ऐवजी आम्ही आहे तसं त्याला सोडून धूम पळून गेलो. काय खरं आणि नाही. मग त्यांचे घरचे येऊन आमच्या काकाला अगदी की तुमच्या ह्या आणि नको केलंय, म्हणजे त्यांनी एवढं काय काय भरवलं आणि मग काकाला ते सहन नाही झालं. मग काकाने काय केलं, तो राग त्यांनी माझ्यावर पाठ फोडली त्यांनी, आणि पाठ फोडताना त्यांनी अक्षरशः फरशी असते ना, फरशीनेच पाठ फोडली. फरशीनेच मारलं. आणि मग त्या दिवशी रात्री ते झालं. दुसऱ्या दिवशी त्याचाच राग धरून काकाने मला ते रॉकेलचा डबा घेऊन ह्याला पाठवलं, त्या 7 ते 8 किलोमीटर रात्री अंधाराचा. आणि मग रोज मला त्या दिवशी मला असं झालं की आज बास, आजची रात्र कसरी काढायचं आणि उद्या मात्र आपण घर सोडायचं. प्लॅनिंगच झालं, मनात ठरवलं काही जरी झालं की सकाळी निघायचं. ते कसं बस आलो तिथून आणि सकाळी सोडलं घर. सकाळी सोडलं, एक जेमतेम काहीतरी कुठलं होतं तो ड्रेस घेतला होता छोट्याशा पिशवीमध्ये, आणि ती गाडी धरण्यासाठी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर आलो. आणि योग कसं असतं बघ, की कदाचित त्या दिवशी मला तर गाडी वेळेत जर मिळाली असती तर आज कदाचित मी डॉक्टर झालो नसतो किंवा काहीच झालो नसतो. तर योग असा की त्या दिवशी ती गाडी जी 11 सव्वा 11ला येणारी गाडी 1:30 ते 2 2:30 वाजले तरी ती पॅसेंजर आली नाही. आणि मनात तोपर्यंत अनेक विचारांचं काहूर, जो राग आहे तोही त्यात होता, कुठं जायचं हे माहित नाही, पण घर सोडलं होतं. आणि दुपारी 1:30च्या गाडीनं सोलापूरहून येणारा आमचा शेजारचा एक गोविंद जाधव म्हणून एक मामा आहे, तो रेल्वेमध्येच होता, तो फायरमॅन होता. त्याला काय वाटलं, त्याला थोडीशी माझी अवस्था माहित असायची की घराला पोराचं काय चाललंय आणि काय नाही. तर तो थोडंसं माझ्यावर नजर ठेवून होता. त्यांनी बघितलं, माझा चेहरा बघितला, काहीतरी झालंय, हा वेगळं काहीतरी करणार आहे. तो आला, काय रे कुठं चाललास? कुठे नाही. सांग ना कुठे चाललास? तरी पण बोललो कुठे नाही. मग त्यांनी ओळखलं, काय बोलले ना, बरं जा जा बोलले. आणि तिथं साईडला जाऊन त्यांनी भजी आणि वडा आणला, खायला दिला, पाणी दिलं आणि एक कानाखाली लावली. काय बाकी एक नाही, काय नाही, मला काय कळलं. कुठं चाललं मला माहित आहे, आता खाल्लास ना, चल घरी. मग त्या मामाने घरी नेलं. आणि त्याच्यानंतरचा माझा पुढचा तो प्रवास 10वी नंतर. मग 10वीच्या नंतर अशी अवस्था झाली, 10वीला तर रिझल्ट तर आला, मार्क्स कमी होते. मग काय करावं, तर कोणी बोलले की ITI करा, लवकर नोकरी लागेल. मग ITIचे 3 फॉर्म भरले, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक आणि सिव्हिल ड्राफ्ट्समन. म्हणजे माझं बॅड लक असं किंवा गुड लक म्हणू त्याला, की तिन्हीतही मला ITIला ऍडमिशन नाही मिळालं. आणि इन बिटवीन भावाला कोणीतरी सांगितले की अरे ते डी फार्म जर केलं तर कंपाऊंडर म्हणून नोकरी लागते, आणि त्यात बंजारा समाज असल्यामुळे NT विमुक्त जाती मध्ये. आणि कोणाकडून तरी 10 रुपये भावाने घेतले. शेवटच्या घटकेला शेवटच्या दिवशी फॉर्म घेतला, तो भरला. पण तोपर्यंत मी 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं होतं. आणि मग डी फार्मला मिळालं. मग डी फार्मचं कॉलेज सुरू झालं. डी फार्म नंतर मग असं झालं की त्याच्यात अप्रेंटिसशिप एक प्रकार असतो. अप्रेंटिसशिप डी फार्मला तर अप्रेंटिसशिप किंवा इंटर्नशिप जी आहे तर ते पहिल्या 17 लोकांचं नंबर लागला. कारण 3 आमच्या 60 लोकांची बॅच मध्ये आम्ही 50-51 लोक पास झालो होतो. तर 17 ते 51 म्हणजे 3 लोकांची बॅच केली आमची. 3 लोकांची बॅच केल्यानंतर मग पहिल्या सत्रामध्ये माझा वर्णन नाही लागला आणि मग मी 22वा 24व्या नंबरवर होतो. मग त्यासाठी 3 महिने घरी थांबावं लागत होतं. मग भाऊ काय बोलला की तोपर्यंत आपण 12वी करून घेऊ. मग 12वीला ऍडमिशन घेतलं आणि 12वी नंतर मग मला चांगले मार्क्स मिळाले, मला MBBS ला ऍडमिशन मिळालं. आता हे झाल्याच्या नंतर म्हणजे MBBS झाल्याच्या नंतर म्हणजे तुमचं जसं शैक्षणिक प्रवास आहे त्यासोबत तुम्हाला कलेची आवड होती, म्हणजे तुम्ही कविता तेव्हाही करत होतात? नाही, कवितेचं काय झालं, MBBS ला गेलो
अगदी एकदाचा किस्सा सांगायचं म्हणजे की ही जी मस्ती आहे कलेची ही लहानपणापासून होती. बंजारा समाजामध्ये भजन हा प्रकार चालतो, जसं सर्व समाजामध्ये चालतो. आमच्यातले भजनाचे आणि तो मला भजनाचा नाद लय भयानक असायचा. गावात जर आमचे थाळी नगारा किंवा तो तबला दगा जर वाजू लागलं तर मी झोपेतून ते मला झोप लागू द्यायचं नाही. मी पळत जायचो कुठेतरी जाऊन हे करायचो. आणि मग काकाला हे आवडायचं नाही. हे काय भजनाचा हा नादी लागलाय. नाद लागलाय. आणि मी काय जे आमच्या समाजाचे एक भजन असेल ते एका वहीवर लिहिलेलं होतं. वहीवर लिहिलं होतं आणि अभ्यास करताना माझं कसं असायचं, वरती पुस्तक, पण त्याच्या आतमध्ये छोटंसं आमच्या बंजारा समाजाचं भजनाचं पुस्तक असायचं. मग ते पुस्तक वाचणं लोकांना वाटायचं की हा अभ्यास करतो, पण माझं आतमध्ये भजनाचे असायचं. मग एक दिवस काकाच्या लक्षात आलं, काकाने ती वही घेतली आणि हे जाळून टाकून फाडून टाकून ती फाडली तर मारले 2. मग मी म्हटलं हे जाळून टाका, पण माझ्या मनातलं तुम्ही किंवा माझ्या मस्तकातलं भजन तुम्ही कुठं जाळणार? बरोबर. हा तिथून तो भजनाचा माझा नाद होता. आणि भाषण बाकीचं जर बघितलं तर 5वी 6वी ला गेलो. एकदा टिळकांवरचं भाषण होतं आणि टिळकांवरच्या भाषणाचं मला अजूनही आठवतं. पहिलाच मस्तीखोर होतो. सरांनी बोलले की अरे राजा तू काहीतरी भाषण कर टिळकांवरचं. उठलो गेलो आणि एकच वाक्य बोललो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. आणि एवढं असं बोलून मी माझं मोठंसं भाषण संपवतो. सर्व लोक छोटंसं भाषण संपवतो म्हणून बोलायची प्रथा आणि मी मात्र मोठंसं भाषण संपवतो. म्हणजे असं काही ना काही खोड्या करायची ती लहानपणापासून थोडस असायची. होतच नाही पण म्हटलं तरी. 94-95 ला त्यावेळेस एक सीएम होते. त्यावेळेस त्या सीएमचं जे आहे सिमेंटच्या घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. आणि त्यावेळेस मात्र ते आपण म्हणतो ना व्यंग कविता, तर हा. पहिली कविता मी लिहिली होती की अंतुले अंतुले भागलास का सिमेंटच्या गोणीमध्ये. तेव्हा तुम्ही लपलास का? रायगडमध्ये प्रॅक्टिस करत होता? नाही त्यावेळेस नव्हतं. मी त्यावेळेस लहान होतो. त्यावेळेस अच्छा, 10वी ला होतो मी. अच्छा. 9वी 10वी ला होतो. म्हणजे तुमची पोस्टिंग रायगडला झाली तेव्हा पण अंतुले हां, होते? ते नंतर हे खासदार. अगदी नंतरचं. ते 20 वर्षाचा नंतरचा हा, काळ हा, तो हा, 10-15 वर्षानंतर. पण ज्यावेळेस 10वी ला होतो त्यावेळेस मला काही कळत नव्हतं. फक्त आपला चांदोबा चांदोबा भागलास काय कसं म्हणताना मग त्या सीएमचं नाव घेऊन भागलास का सिमेंटच्या गोणीमध्ये माकलास का. मग सरांनी पुन्हा हे कोण सांगितलं तुला? मग नाही सांगितलं सर, ते आहे तसं मी बोललो. खरं तर मग तो व्यंग म्हणताना विद्रोह होता तो. मग सरांनी मात्र स्वामी सरांनी ज्यांनी मला मराठी शिकवलंय, हे असलं ह्याचं कवितेवरून काहीतरी उचल, त्याच्या कवितेवरून उचलायपेक्षा तुला मी कधी मानेन स्वतः ज्यावेळेस काहीतरी लिहिशील. आणि तर ते एवढं लागलेलं होतं. आणि मग तिथून मात्र मग काही ना काही आमची पहिले बंजाऱ्याची गाणी लिहू लागलो. मग कविता सुचू लागली. मग कविता लिहू लागलो. तुमचं काव्यसंग्रह हे आहे? हा, माझं काव्यसंग्रह आहे. माझ्या आईचं नाव आहे मथुरा आणि मथुरेचे मोती म्हणून माझं काव्यसंग्रह आहे. काव्यसंग्रह. तर पहिलं काव्यसंग्रह झाले. आता पण एक 200 कविता आहे. तर एक तर कृष्णाई किंवा मथुरेचे मोती पार्ट 2 असं तो काढण्याचा माझा मानस आहे. तुम्ही जेव्हा रायगडमध्ये प्रॅक्टिस करत होता म्हणजे अलिबाग असेल किंवा मुरुड असेल, तर इथल्या लोकांमध्ये तेव्हा फारसे दवाखाने नव्हते किंवा वैद्यकीय सेवा इतकी चांगली नव्हती आणि लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बिकट होती. तर ह्या दरम्यान तुम्हाला लोकांचे आलेले अनुभव काय होते तेव्हा? खरं सांगायचं म्हणताना माझं हे भाग्य समजतो की कोकण आणि विशेषतः रायगड आणि रायगड मधलं अलिबाग इथली माणसं एवढी गोड आहेत, एवढी गोड आहेत. बेसिकली इथल्या माणसांमध्ये जर बघितलं की कुठल्याच माणसाला तो भले तो जगाच्या पाठीवर तो कुठलाही माणूस असू दे, रायगड आणि कोकण एक असा हा प्रदेश आहे, असा हा एक प्रांत आहे, तो कुठलाही माणूस इथं तो आपलंसं करून घेतात. नाहीतर तीच परिस्थिती आपण दुसरीकडे गेलो तर तसं होत नाही. इथे माणसं सहजासहजी नाही. इथं मात्र प्रत्येक सुखदुःखामध्ये कोकणी माणसं खरोखर मला ती एवढी म्हणजे सपोर्टिव्ह राहिली. काही 2-3 काही प्रसंग असे झाले तर उलट तो तिथला समाज माझ्या पाठीशी आला आणि तो समाज पाठीशी येऊन तो की आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, तुम्ही काही घाबरायचं काही कारण. तसं ह्या पट्ट्यात आगरी म्हणजे खतरनाक आगरी माणसं. जर मुळात जर आगरी जर गेलो तर आग्र्यांबद्दल असं बोलतात की जो माणूस दिलानं जेवढा अतिशय कोमल आणि विशाल हृदयाचा आहे, पण वेळ प्रसंग आले की तो पुढच्या माणसाचे तुकडे एकदम खतरनाक. केल्याशिवाय खरं म्हणतात असं की आग्र्यांची डोकी जी काय आहेत ती गुडघ्यात आहेत. नाही असा हा प्रकार नाहीये. नाही, पण ते कधी जेव्हा म्हणजे तुम्हाला पोटातून काढून तुम्हाला खायला दिलं जाईल, पण तुम्ही जर त्याचाच गला दाबण्याचा प्रयत्न कराल, त्याच्यात तुम्ही ज्यांनी तुम्हाला ताटात जेवायला दिले त्याच्या ताटात तुम्ही काहीतरी हे करण्याचा प्रयत्न केला तर हा समाज सहन करणार नाही आणि कोणी समाज करू पण नाही. बरोबर. आगरी हा जो समाज आहे महाराष्ट्रात अतिशय जास्त जागी नाहीये. अगदी 4-5 जिल्हे असे आहेत की तिथं हा
समाज आहे. आणि आगर जर बनलं तर आगर या शब्दाचाच अर्थ आहे की ही लोक बलाढ्य आणि धनाढ्य होती. मिठाचा आगर. आणि ऍक्च्युली जर पुन्हा अजून मुळाशी जर गेलो तर आमचा बंजारा समाज आणि आगरी समाज ह्याचं कुठं ना कुठं मागचं जुनं ती पुण्याई आहे. कारण आम्ही ज्याला आमचे संत सेवालाल महाराज म्हणतो, जो आमचा जो धर्मगुरू आहे, तर तो धर्मगुरू आमच्या समाजाने जरी केला तर तो लढवाया आणि तो एक योद्धा होता. तर त्या योद्ध्याने इथं रायगडमध्ये जी धरमतरची जी खाडी आहे तर त्या धरमतरच्या खाडीत आणि पेणच्या इथं गागोदे इथं त्यांचं नावाचं एक सेपरेट मंदिर आहे. या भागात त्या महाराजांनी या भागात व्यापार केलाय. या भागातून त्यांची लदेणी म्हणताना आपण जे बोलतो ना तांडे नेणे, तर लोधिवली म्हणून इथं रसायनीच्या जवळ जो गाव आहे चौकच्या पुढे लोधिवली. हा, तर तो लोधिवली हे गावच ह्याच्यावर पडणे की लदणी नेताना आमचा तांड्याचा जो काही हा प्रवास असतो तर तो प्रवास जिथं तो थांबतो त्याला ती लदेणी म्हणतात. लदेणी म्हणताना एखादा ट्रक, आताच्या भाषेत जर बोलायचं असेल तर ट्रकवर कसं लोड केलेला माणूस हे सामान असतो लोड, तसं लदेणी म्हणजे बैलांच्या पाठीवर काही सामान असेल किंवा मिठाचा जो व्यापार आहे तो बैलाच्या पाठीवरून करायचा हा समाज. लमाण म्हणून आमच्या लोकांना काय लमाण म्हणतात त्याचं कारणच असं आहे की लमाण म्हणताना लवण हा एक मारवाडी शब्द आहे किंवा तो जैनचा शब्द आहे. लवण म्हणजे मीठ. आणि मीठ जो आहे, मीठ बैलाच्या पाठीवरून मिठांचा व्यापार करणारे तो जो समाज आहे तो लमाण. आणि बंजारा हा का पडला तर बंजारा म्हणताना हे वनात इरझारा घालणारा, बन म्हणताना जंगल आणि अंजारा म्हणताना तो बंजारा म्हणजे तो इरझारा घालणारा जो काही समुदाय आहे त्याला हा बंजारा. आपण पुन्हा मुद्द्यावरती येऊ की इथं आगऱ्यांच्या मध्ये राहताना म्हणजे असं म्हणताना येणार आगरी आहेत, कोली आहेत, बऱ्याच जातीची बऱ्याच धर्माची इथं लोक राहतात, पण जास्त जी संख्या आहे ती इथं आगरी लोकांची आहे. मग ह्या समाजात तुम्ही बरीच वर्ष काम केलंय, 25 वर्ष, 22 ते 25 वर्ष, म्हणजे 25 वर्ष खूप असतात. तर इथं असणाऱ्या त्या क्षेत्रातला तुमचा अनुभव काय? म्हणजे एखादी डिलिव्हरीची घटना असेल किंवा एखादा ऍक्सिडेंट असेल किंवा एखादा जनजागृतीचा कार्यक्रम असेल तर ह्या संदर्भात काहीतरी सांगा. कारण तेव्हा इथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती इतकी भारी नव्हती. तेव्हा लोक सरकारी दवाखान्यात जायची किंवा पीएचसीचा आधार घ्यायची. अलिबाग मध्ये धोकोडे म्हणून एक गाव आहे. तर धोकोडे मी जायच्या अगोदर त्या दवाखान्याचं नाव होतं 3R सोसायटी. आणि तिथं मी रुजू झाल्यानंतर अवस्था अशी होती की थोडस बिकट होती. म्हणजे अगदी दिवसाला 1 किंवा 2 पेशंट तिथे यायचे. दवाखान्यामध्ये अक्षरशः पेशंट कोणी नसायचं. महिन्याचं 50 किंवा 60 एवढंच होतं. आणि फक्त तो दवाखाना हा सांगडा झाला होता. ज्यावेळेस मी जॉईन झालो त्या आमच्या सरांनी सांगितलं की तुला तिथं जॉईन व्हायचं. ऍक्च्युली माझी पोस्टिंग झाली होती पेडांबेला, पण पेडांब्याचा दवाखाना अतिशय भरगच होता म्हणून मी तिथे घेतलं होतं. तिथं दुसरा एक माझा मित्र पण होता शिंदे म्हणून. पण मला त्या सरांनी सांगितलं की बाळा इथं तुला काहीतरी तुझं कर्तृत्व दाखवायचं आहे. आणि माझी परिस्थिती अशी होती की आईबाबांचं निधन नंतर मला चांगलं आठवतं. भाऊ अचानक गेला. भाऊ म्हणजे कसं की 27 मार्च 1996 रोजी भावाचा अंत झाला. भावाचा अंत झाल्यानंतर अशी अवस्था होती की वर्षाच्या आत म्हणजे वहिनीची 2 मुली आणि हा आमचा प्रवास एवढा तो वेदनामय होता 1 वर्षभर. तर जे काही मिळेल ते पहिला नोकरी शोधूया. नोकरी शोधतानाचा तो संघर्ष मी सांगेनच, पण नोकरी शोधतानाच असं झालं की 30-31 डिसेंबरला माझा तो कंप्लीशन झालं, इंटर्नशिप कंप्लीशन. आणि इंटर्नशिप कंप्लीशनच्या नंतर काही कटू अनुभव घरात असे आले की त्यावेळेस ऍक्च्युली पैशाची गरज होती, पण घरच्यांचाच विश्वास माझ्यावर नव्हता की हा उद्या तो परतफेड करेल का नाही. एकीकडं मग मी ह्या अवस्थेत होतो की उद्याचा मी डॉक्टर आहे आणि आज अवस्था अशी आहे की माझ्याच काही लोकांकडून त्यांना ह्याची गॅरंटी नाही की हा घेतलेला पैसा देईल का नाही. आणि पैसा पण काही जास्त नव्हता. मला फक्त जाण्या येण्यासाठी म्हणजे कोल्हापूरला जाणं, कोल्हापूरला माझं ते सबमिशन करणं, म्हणजे कॉलेजचं सबमिशन करणं, तिथलं फायनल सर्टिफिकेट घेणं, ठाण्याला येणं, ठाण्यात तिथं नोंद करणं, मुंबईला जाणं, तिथं नोंद करणं आणि नोकरी मागणं. तर ठाणे इथं आल्यानंतर अशी अवस्था झाली की 4 दिवसामध्ये मी किमान त्या साहेबाकडे 40 वेळा गेलो की सर मला कामाची गरज.
कारण भाऊ 27 मार्च 96ला गेला होता आणि त्याच्यानंतरचा जो काही घर चालवणं जो आहे ना, काही घरगुती अशा काही घटना घडल्या होत्या की भावाला आणि मला अलिप्त सोलापूरमध्ये राहत होतो आम्ही. भावाचा अंत होणं आणि तो भावाचा आजारपण हे जे आहे त्याच्यात संसार पूर्ण बऱ्यापैकी कोलमडून गेला होता. आणि भावाचा अंत त्याच्यानंतर मी म्हटलं की काही जे मिळेल घरातून बाहेर पडताना आई बाबाचा आणि भावाच्या पाया पडूनच मी बाहेर पडलो होतो की जर घरात परत येईन तर हातात नोकरी घेऊन येईन, नाही तर नाही येणार. आणि जो धोकोडे आहे तिथं जॉईन झाल्यानंतर अशी अवस्था झाली की लग्न करावं लागलं. 10 जानेवारीला मी जॉईन झालो. 17 फेब्रुवारीला लग्न केलं. लग्न अक्षरशः पेणच्या एका साध्या मंदिरामध्ये घरगुती जे काही 10 बाय 10चा जो मंटप आहे त्या मंटपात टाकून तो लग्न केलं. पण त्यावेळेस जे मला इथले आगरी बांधव भगिनी भेटल्या. आमच्या इथे एक अमिता पाटील म्हणून सिस्टर आहेत, ज्यांनी मला लग्नाच्या वेळेस किंवा आमच्या ह्याच्यात मला त्यांनी राखी बांधली. तर त्या माऊली आजही ती 25 ते 30 वर्ष मला राखी बांधते. तर ती अगदी पहाडासारखी उभी राहिली. तीच नव्हे, तिथले स्थानिक आगरी बांधव की त्यांना ज्यांना लक्षात आलं की डॉक्टरांची अशी अवस्था आहे. तर सर्व इथला जो समाज आहे तो माझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मी म्हणजे हेही ठरवलं की इथं जिथं आहे जशा अवस्थेत आहेत तसं काम करायचं. तर भिंती तर अशा होत्या आपल्या ह्याच्या आपल्या हॉस्पिटलच्या की त्याला तडे गेले होते. तडे म्हणजे अक्षरशः कधी-कधी असे मोठे-मोठे 1-1, 2-2 इंचाचे साप, 5-5, 7-7 इंचाचे हे फुटी साप त्याच्यातून बाहेर पडायचे. पण त्याच्यात राहू नये म्हणलं की इथून माघार नाही घ्यायची. पण त्यावेळेस जो इथला जो समाज होता, विशेषतः धोकड्याचा, तिथलं पूर्व म्हणून मंडळी होती. त्याच्या घरचा मला अतिशय चांगला रिपोर्ट हे बनला, की जी बहीण म्हणतो मी, म्हणजे लग्नानंतर 4 भांड्या पण आपल्याकडे नव्हते. तर त्या मायमाऊलींनी घरातले भगोने टोप वगैरे आणून तो माझ्या संसाराची सुरुवात करणं. म्हणजे तुम्ही डॉक्टर एमबीबीएस झाल्याच्या नंतर पण जॉईन परिस्थिती झाल्यानंतर अजून बदललेली बदलली, नव्हती. बदलली, बदलली. आणि त्या दरम्यान इथल्या ज्या समाजाने जो हे केला, भले इथं कोणाकडं काही पैशाची अपेक्षा नाही. पण ज्यांना मी उपचार करायचो, ती मंडळी भरभरून भले त्यांच्याकडे काय असेल ते. म्हणजे आंबे देताना पण ती लोकं एवढ्या मोठ्या खुल्या दिल्याने द्यायचे. भले कोणाकडे भात असेल तर ते देऊन जायचे. हा जो प्रेम होता, तो फक्त रायगड आणि अलिबाग आणि ह्या पट्ट्यामध्येच नव्हता. एक अनुभव मला याचा आठवतो. एक डिलिव्हरी मांडव्याच्या भागात झाली होती. रिमझिम पाऊस आहे. रात्रीचे 9-9:30. ती माऊली ह्याच्या कळा देते, आपल्या डिलिव्हरीच्या कळा देते. त्या ज्या मी जे सिस्टर बोलतो त्या सोबत आहेत. रात्रीचे 7:30, 8, 9च्या आसपास आहे. रिमझिम पाऊस आहे. आत्ता ती डिलिव्हरी होणार. बाळ पुढं दिसतोय, डोकं समोर दिसतोय. पण ती थकली म्हणजे ती म्हणजे बेशुद्ध झाली. की कळ एनर्जी संपली. घे म्हटलं तर ती बेशुद्ध झाली, पण तिला कळ घेता येत नव्हतं. आणि त्या दरम्यान आमच्यात एक फोरसेप डिलिव्हरी म्हणून प्रकार असतो. चिमट्याने बाळ काढायचं. तेव्हा आणि चिमट्यानं बाळ काढण्यासाठी आणि एवढं पण मी अनुभवी नव्हतो की पटापट. पण चिमट्यानं बाळ काढण्यासाठी ती आमच्यात एक पद्धत आहे, की बाबा पहिला डावा चिमटा लावावा, नंतर उजवा चिमटा लावावा. तर मी एक चिमटा लावला. एक चिमटा लावला आणि दुसरा चिमटा लावणार आणि त्याला लॉक करायचं असतं. तर एकच चिमटा लावला आणि लाईट गेली. अरे बापरे! मग तो अंदाज घेऊन दुसरा चिमटा लावला. बाळ कसं तरी ओढणार तोपर्यंत आणि अशी अवस्था, ते बाळ बाहेर पडलं. त्या माऊलीला एवढं वेदना झाल्या. मग तिलाही ते त्याचंही हे नव्हतं. हे सर्व अंधार गुडूप आहे. त्यात बाळ हातात पकडतो न पकडतो तो आहे आणि त्यात त्यांनी किक मारली. म्हणजे हो. तिला बाळ बाहेर पडताना तिलाही ते हे होत नव्हतं. तर त्यांनी अक्षरशः जी लाथ मारली, त्या हातात माझ्या बाळ आहे आणि मी 2 ते 3 फूट पाठीमागे गेलो. म्हणजे तो एक प्रसंग जर आठवला, तर आजही परमेश्वराने तशाही प्रसंगात कुठं ना कुठं त्या मायमाऊलीलाही जीवनदान मिळालं. ती जी बेबी होती तीही सुखरूप डिलिव्हरी झाली आणि काही म्हणजे त्याच्यातून काही अनर्थ काही टळलं नाही. अशा डिलिव्हरीच्या काही बरेच अनुभव आहेत. सर, हे सगळं करत असताना म्हणजे हे संघर्ष तर चालूच होता. पण त्यासोबत तुम्ही कविता करत होता, वक्तृत्व करत होता, लोकांची सेवाही करत होता. पुन्हा अजून बऱ्याच डिग्र्याही घेतल्यात तुम्ही. आता मध्ये हे कराटे कुठून आलं? कराटे ॲक्चुअली हे लहानपणापासूनची इच्छा असायची माझी. लहानपणापासून म्हणताना मी ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला होतो, त्यावेळेस 1-2 तिथं मी ते स्पर्धा बघितल्या होत्या. तिथं आमच्याकडे आलेल्या. आणि ते स्पर्धा बघितल्यानंतर मला असं वाटायचं, की यार असं स्ट्रॉंग काहीतरी पाहिजे, स्ट्रॉंग काहीतरी पाहिजे. पण त्यावेळेस ते एम-बी-बी-एसच्या ह्याच्यामुळं माझ्या म्हणजे तो हेच नाही आला.
मग त्याला काय म्हणतो कधी आपण, ते डोक्यात जुळून आलंच नाही आलं नाही की की तिथं कराटे शिकावं, असं कधी कधी जुळून नाही आलं. मग इथं आलो. इथं आल्यानंतर मग मी ज्या भागात राहत होतो, नवगाव, तर तिथले एक संदीप पावशे म्हणून एक हे आहेत, जे माझे कराटेचे प्रशिक्षक होते. तर ते संदीप पावशेंचा क्लास चालायचा आणि आमच्याच गावातला एक रणधीर पाटील म्हणून माझा मित्र, तो तिथं जायचा. आणि मग मी म्हणलं की आहे तर करू जॉईन. कारण ते त्याचं जे बीज आहे ते आताच नव्हतं, ते जुनं होतं. पण म्हणलं आलं योगाने तर करू. म्हणून मी कराटेचं जे माझं जे लाईफ प्रशिक्षण आहे, ते वयाच्या 28व्या वर्षी चालू केलं आणि 7 वर्षानंतर म्हणजे 34व्या वर्षी मला कराटेचा मी ब्लॅक बेल्ट. पण तुम्ही ब्लॅक बेल्ट आहात. हां, कराटेमध्ये मी ब्लॅक बेल्ट आहे. बरं आता हे कराटे पर्यंत ठीक आहे. पुन्हा वक्तृत्व म्हणजे मला असं वाटतं की ह्या माणसानं आयुष्यात काय काय केलंय आणि हे कसं केलं असेल. तर बरं आता कविता झाली, वक्तृत्व झालं, तुमच्या बाकीच्या काळा झाला, आता कराटेही झालं. आता सिनेमाकडे येऊया आपण. तर सिनेमाकडे तुम्ही कसे आलात? सिनेमाचा ऍक्च्युअली हे तुम्हालाही तोही अनुभव असेल, की लहानपणापासून प्रत्येकाला वाटतं की काहीतरी मी पडद्यावर दिसावं. होय, प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकालाच किमान वाटतं. धावताना मी दिसावं. प्रत्येक काहीतरी वाटतं 70 की बाबा mm वर माझं दिसायचं स्वप्न. माझं असं व्हावं, माझं असं हे प्रत्येकाला वाटतं. आणि मी सिनेमाचा एवढा भयानक मला वेड होता कॉलेजमध्ये. तर मला जो माझा मोठा भाऊ आहे कृष्णा, तो मी जर हॉस्टेलला जर नाही भेटलो, तर तो मला शोधायला कुठे यायचा, की तो सिनेमाच्या थिएटरच्या बाहेर. आणि माझी जी सायकल आहे, ती सायकल मी कुठल्या सिनेमाच्या बाहेरच्या इथं लावलेली आहे. ते बघून तो बरोबर सिनेमा किती वाजता सुटणार आहे, तसं तो तिथून म्हणून मला पकडायचा. म्हणजे कधी-कधी सिनेमाचं तर एवढं भयानक वेड होतं सिनेमासाठी, तर मी असं केलंय, की सकाळी 9 चा जो शो असतो मॉर्निंग शो, मॉर्निंग 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9 आणि 9 ते 12 असे 4-4, 5-5 शो एका वेळेस बघितलेत. म्हणजे जे 2 मिनिटाची जी काही आपली ती मध्ये जो ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये जायचं, काय वडापाव काय असेल ते खायचं आणि पुन्हा येऊन बसायचं. अगदी वाटलं तर तिथं झोपा, पुन्हा सिनेमा बघा. हा पहिल्यापासूनचा वेड होता. आणि मुरुडला आल्यानंतर काय झालं एक योगायोगाने, ते आदरणीय विश्वासजी पाटील साहेब जे आहेत, तर तिथं मी मुरुडला कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली आणि त्याच्या उद्घाटनासाठी विश्वास पाटील साहेब आले. आणि विश्वास पाटील साहेबांचा पुढचा त्यांचा जो प्रवास होता, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सिनेमे लिहिले. सरांसोबत मला काम करण्याचा योग मिळाला. म्हणजे पहिला ऍक्च्युअली आमच्या मनात होता की झाडाझडती. झाडाझडतीची स्क्रिप्ट लिहिली. झाडाझडती कादंबरी. कादंबरी जी विश्वास आहे पाटील. सरांची, विश्वास पाटील साहेबांची, ती झाडाझडतीची स्क्रिप्ट आम्ही सोबत लिहित होतो. सरांच्या सोबत मी राहायचो. आणि जवळ-जवळ ती 30 ते 35 वेळा लिहून झाल्यानंतर जे आजचे जे काही प्रसिद्ध जे काही दिग्दर्शक आणि जे रायटर आहेत, अतुलजी तिवारी आणि बिदोनजी प्रधान, ही मंडळींना भेटल्यानंतर असं लक्षात आलं, की हे करत असताना तुम्ही एक पहिल्यांदा एक प्रायोगिक तत्वावर एक प्रॅक्टिस व्हावा म्हणून एक छोटेखानी पहिला सिनेमा करा. एवढा मोठा बजेटचा करू नका. म्हणताना मग आम्ही रज्जो या सिनेमाकडे वळलो. मग तो रज्जो, रज्जो कंगना हिंदी कंगना कंगना राणावत, राणावत महेश सोबत. मांजरेकर साहेब आणि ही बाकीची मंडळीचं तो. पण हे सर्व श्रेय जाते, जरी माझ्या मनात असलं तरी विश्वास पाटील साहेब म्हणजे त्यांच्या आजही तुम्हाला सिनेमात काम करायची इच्छा आहे. प्रचंड इच्छा आहे. कारण आपण जो लोकनेता केला होता, मला सांगायला आवडेल की लोकनेते दिबा पाटील आत्ताचा जो चर्चेचा विषय आहे सध्या, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तर त्यावरती तो नाव कोणाचा द्यायचा, तर अर्थातच तो दिबा पाटील साहेब यांचाच देण्यात यावा. त्या व्यतिरिक्त जर का नाव कोणाचा द्यायचा विचार केला तर बरंच काही बघायला मिळेल सरकारला. तर त्या माणसाची भूमिका सरांनी जी केली, ती मला वाटतं माझ्यापेक्षा सर सांगतील की एक त्याच्यामध्ये सीन चालू होता. दिबा पाटील साहेब जेव्हा औरंगाबादला ओबीसी मंडल आयोगाची स्थापना झाल्याच्या नंतर त्यामध्ये त्या कमिटीवरती होते आणि त्या कमिटीचं भाषण चालू असताना दिबासाहेब पाटील यांना हार्ट अटॅक आला. हा, आता ती घटना आम्ही चालू होती, म्हणजे आमचा तो लोकनेता ह्या शॉर्ट फिल्मसाठी सीन चालू होती. मला वाटतं माझ्यापेक्षा चांगला अनुभव सर सांगतील. अजय, ऍक्च्युली हे सांगायला खरोखर आनंद वाटतो. ह्याच्यापेक्षाही माझं हे भाग्य समजतो, की स्वर्गीय संघर्ष योद्धा ज्याला उभ्या भारतात ओळखलं जातं, तर संघर्ष योद्धा दिबा पाटील यांची भूमिका करण्याचं जे खतरनाक. भाग्य आहे ते मला मिळालं. आजही म्हणजे दिबांचं नाव घेतलं तरी अंगाला शहारे येतात. म्हणजे सरांची सरांची निवड करताना मी सांगेन की दिबा मी खूप वाचलाय. खरं तर सर ही माझ्या त्या प्रोसेसमध्ये आम्ही सोबत होतो
आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. बऱ्याच लोकांना ह्यासाठी भेटलो, की मला त्या छोट्या-छोट्या म्हणजे त्या व्यक्तिमत्त्वाच्या छोट्या-छोट्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या. तर दिबा पाटील घड्याळ कसे घालायचे किंवा त्यांची चालायची पद्धत कशी होती? दिबा हसायचे तर कधी हसायचे? दिबा जेव्हा त्यांचा आक्रोश करायचे, ओरडायचे कोणाला तरी, तेव्हा कसे असायचे? दिवा घरात कसे असायचे? दिवा बाहेर कसे असायचे? तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून झाल्याच्या नंतर त्यांचा चेहरा असेल, त्यांचा करारीपणा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी मी अभ्यास करून मला वाटतं मी 22 ते 23 माणसं बघितली म्हणजे कलाकार बघितले या भूमिकेसाठी आणि खूप अभ्यास केल्याच्या नंतर आणि खूप दिवसांनी मला वाटतं त्यामध्ये बरेच दिवसही माझे गेले, की दिबा नेमकं कोणाला द्यायचा. तर त्यामध्ये सरांना आम्ही निवडलं. त्या प्रोसेसमध्ये विनायक पवार सुद्धा सर होते. तर ते ते निवड करताना दिबांचा जो चेहरा आहे आणि दिबांचा जो स्वभाव आहे, या 2 गोष्टी पूर्णपणे तुमच्या सोबत मिळत्या-जुळत्या होत्या. हे मी माझं भाग्य समजतो. कारण की तुम्ही जर ती शॉर्ट फिल्म बघाल तर तुमच्या लक्षात येईल. आपण मूळ मुद्द्यावरती येऊया. जो हार्ट अटॅकचा सीन होता आणि सरांचं जे अभिनय होतं, त्या अभिनयाला नंतर बक्षीस भेटलं. शॉर्ट फिल्मला सुद्धा नवी मुंबई फेस्टिव्हलमध्ये नामांकन नाही तर बक्षीसच भेटलं आणि त्यामध्ये उत्कृष्ट अभिनय भेटला. तो अवॉर्ड सरांना भेटला होता. तर तो प्रसंग सांगा, ज्या प्रसंगामुळे आपल्याला वाटतं की तो अवॉर्ड तुम्हाला भेटला असेल. तर मंडळ आयोगाची आपण सभा घेत होतो. पेणच्या एका मंदिरामध्ये तो आपण हा सीन घेतला होता आणि काही आपले समगडी होते आणि त्याच्यातला सीन असा होता की दिबाच्या भूमिकेत मी भाषण देतोय आणि Yes. सांगतो की मंडळी काही जरी झालं की माझ्या परीने मला जेवढं शक्य आहे तर मी तर लढा देतोच आहे, पण समजा माझं जर काही बरं वाईट झालं तर तुम्हाला मात्र लढायचं आहे. हे लोकांना मी चेतवत असताना काही थोडेफार अगोदरची जो काही स्ट्रगल होता म्हणजे पार्श्वभूमी सीनच्या अगोदरचे असे होते की दिबा तो संघर्ष करताना थकले, त्यांना प्रॉपर झोप आहे नाही आणि त्या दरम्यान त्यांना अटॅक होतो आणि भाषणच्या दरम्यान त्यांना स्टेजवरचा अटॅक येतो आणि तो अटॅकचा सीन चालू होता आणि तो सीन मी माझ्या परीने जेवढं जीव ओतून करण्याचा प्रयत्न तो केला आणि केला आणि मी पडत होतो. वन टेक केला आणि तो शेजारी आपला जो आपला कलाकार होता भोईर, तर तो भोईर त्यांनी मला विचारत होता की सर आपल्याला काय होते का, आपल्याला काय होते का, आपल्याला काय होते का. तोपर्यंत मी तो कोसळता कोसळता ठसका लागणं, बोलणं, चेहऱ्यातून म्हणजे चेहऱ्यावर म्हणजे घाम, हे सर्व गोष्टी होणं आणि मी जोरात बोलतो की काही झालं तर तुम्हाला हा लढा लढायचा आहे. आणि तिथून जाताना गणपतीच्या मंदिराच्या बाहेरून जाताना एक माणूस तो धावत येतो आणि त्याला असं वाटतं की जणू काय खरोखर मी अटॅक पडलोय का, म्हणून तो माणूस धावत येतो की साहेब मी ऍम्ब्युलन्स बोलू का. आणि तिथंच आम्हाला खात्री पटली की आजचं आपण जो अभिनय केला ते कुठं ना कुठं सार्थक झालं. बाकीचे कुठलेही आपल्याला प्राइजेस मिळू दे न मिळू दे, पण जनतेतून किंवा तो जो आपला जो रसिक आहे जे बक्षीस अभिनयाला जे भेटायचं आणि मी त्याच दिवशी सांगितलं होतं, मी त्याच दिवशी भाकीत केलेलं की उत्कृष्ट अभिनयाचा जो अवॉर्ड आहे तो राठोड सरांना भेटणार आणि तो भेटला देखील. तुम्ही युट्यूबला जाऊन नक्की बघा मित्रांनो. कारण दिबा एक वेगळं म्हणजे तुम्हाला तो अनुभव आला असेल. तुम्ही बरीच पुस्तकं वाचलीत भूमिकेच्या अनुषंगातून. तर आजपर्यंत दिबा म्हणजे एक आमची खंत आहे. आम्ही त्यावरती काम करतोय. एक लोकनेता नावाचा आम्हाला मोठा सिनेमा करायचा आहे. तर आम्ही आजही काम करतोय कारण दिबा लोकांपर्यंत पोहोचले नाही. म्हणजे दिबा फक्त लोकांना 12.5% एवढंच स्त्रीभ्रूण हत्या, जासईचं जे आंदोलन असेल ते, तर इतका मर्यादित नाहीये. दिबा खूप मोठा आहे. कारण मित्रांनो आणि किंबहुना एका पार्टचा नाहीये दिबा. दिबा एका 3 तासाचा विषय नाहीये. दिबा हा 3 तासाचा नव्हे तर त्याचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 चा आहे. कारण अगदी ज्या काळात आगरी समाज हा शिक्षणाकडे टोटली शिक्षणापासून अलिप्त होता, त्या काळी त्यांचं शिक्षण, त्या काळी त्यांचं लॉ पासून ते बालपणाचे संघर्ष आणि ती ठिणगी म्हणजे मंडळ आयोगाची सुरुवात किंवा आज अगदी बाबासाहेबांचा त्यांच्यावरचा जो काही वारसा आहे तो, जंगलच्या सत्याग्रहाचा त्यांचा अभ्यास, आग्र्यांबद्दलचं त्यांची आत्मीयता, या सर्वांचं जर बघितलं तर दिबा हा विषय 3 तासाचा नाहीये.
तो निश्चितपणे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं तो जवळजवळ 9 तासाचा विषय ते छोटं पडेल असा आहे. तर आणखी बरंच काही बोलण्यासारखं आहे. तर मला आता एक विचारायचं आहे, की हा जो काही प्रवास आहे म्हणजे तुम्हाला कदाचित वाटत नसेल, पण आम्हाला माहिती आहे. तुमच्या कविता बऱ्याच आम्ही वाचलेल्या आहेत. तर समाजामध्ये जी जाणीवेची भावना आहे, की माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असला पाहिजे, कोणावरही अन्याय होता कामा नये. तर ही भावना तुमच्या कविता वाचताना आम्हाला जाणवते. तर अशी एखादी कविता आम्हाला ऐकवा. एखादा कडवा तरी. आत्ताच्या प्रसंगानुरूप मी थोडंसं बोलतोय. कारण गेली 15-20 दिवस किंवा महिनाभर पूर्ण महाराष्ट्र पुराने थैमान घातलेला आहे. मूळतः आमच्याकडचा जो भाग आहे मराठवाडा एवढंच नव्हे, बीड, तर जालना. तो दिवस आठवतो की 26 जुलै 2005 चा जो महापूर होता, तो एवढा भयानक होता की गेल्या 100 वर्षात एवढा मोठा महापूर आला होता. तर त्या पुराच्या अनुषंगाने आणि आताची जी पूर परिस्थिती त्याच्या अनुषंगाने लिहिलेली कविता मी बोलतो. कवितेचं जे शीर्षक आहे ते आहे की 26 जुलै अखेरचा आईस फोन. आई, आपल्या आईला तो फोन. एक ग्रस्ताच्या घरी मी भेटायला गेलो आणि त्याचं सर्व घर उद्ध्वस्त झालंय. त्याची बायको त्या पुरात गेलेली आहे आणि तो आपल्या आईला फोन करतो की आई, कदाचित हे आपलं शेवटचं बोलणं आहे, कदाचित हे आपलं शेवटचं बोलणं आहे, उद्या काय होईल मला माहित नाही. तर शीर्षक असं आहे की 26 जुलै अखेरचा आईस फोन. आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे. आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे. सौभाग्याची समई तर कधीच मालवली. आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे. सौभाग्याची समई तर कधीच मालवली. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करे. वाव. आई, आई अखेरचा हा फोन आहे, उद्या कोणाचा कोण आहे. सौभाग्याची समई तर कधीच मालवली. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करीन. आई, आई सजलेल्या शालूची भिजलेली गाथा आहे. आई, आई सजलेल्या शालूची भिजलेली गाथा आहे. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं फुटली, गुराढोरांची दावण तुटली. हिरवा चुडा आणि मेहंदीची काकणं फुटली, गुराढोरांची दावण तुटली. पानाळलेली थानं अटली. आई, आई तू म्हणायची मी तुझा वाघ आहे. आई, आई तू म्हणायची मी तुझा वाघ आहे. आणि आई तुलाच कसं सांगू की तुझ्या या वाघालाही जाणं भाग आहे. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन. आई, आई 33 कोट देवांना आठवून पाणी खाली उतरना. आई, आई 33 कोट देवांना आठवून पाणी खाली उतरना. काळीच किंकाळी फोडून ही नेत्रपूर ओसरना. लाईट नाही, पीठ नाही, जिभेवरती मीठ नाही. लाईट नाही, पीठ नाही, जिभेवरती मीठ नाही. दाणा दुणा रस्त्यावर पाहू तिकडं पाणीच पाणी, पण ओठी पाण्याचा घोट नाही. दाणा दुणा रस्त्यावर पाहू तिकडं पाणीच पाणी, पण ओठी पाण्याचा घोट नाही. लेकरांशी बोलून घे, जीव जगला, रुपया उरला तर परवा तेरा फोन करीन. आई, आई शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतो शिव. आई, आई शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतो शिव. बिळातला प्रत्येक नाग गळ्यात पडून घेतोय जीव. शंभूच्या जटातून चंद्रभागा अवतारतोय शिव. बिळातला प्रत्येक नाग गळ्यात पडून घेतोय जीव. रामराम करीत मंदिराचा कळसही ढेकळावाने फुटलाय. रामराम करीत मंदिराचा कळसही ढेकळावाने फुटलाय. आणि आजान देणारा मौलवीही चंद्रकोरेस तुटलाय. आई, आई तू हिरकणी हो. आई, आई तू हिरकणी हो. सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. आई तू हिरकणी हो. सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. गर्भातून माणसाच्या माणुसकीचे अंकुर उठू दे. आई, आई तू हिरकणी हो. सह्याद्रीच्या कड्या कपारी कोंब असा फुटू दे. गर्भातून माणसाच्या माणुसकीचे अंकुर उठू दे. आणि मोडलेल्या माणसाला कंबर कसून उठू दे. मोडलेल्या माणसाला कंबर कसून उठू दे. मोडलेल्या माणसाला कंबर. बापरे. हा, सांगावरती शहारा आला. अरे, सध्याची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्याला बळ देव. विनायक दादांची कविता आठवते की ज्योतिबाच्या भाच्यार तुकोबाच्या मुला फाशी घेणं जहर कान शोभत का तुला. शेतकऱ्यांचे हिरवे दिवस येणार आहे. आम्ही मदत करतोय. अजूनही बरीच माणसं. मला फार छान वाटलं की मदतीची हाक लोक मारतायत आणि लोक साथ देतायत. कालच आम्ही जे एम म्हात्रे साहेब जे काय
चॅरिटेबल ट्रस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून जो इतर मुलांना पुस्तक आणि हे जे वाटणं आहे, तर मी माझ्याकडून पण काही डझन वह्यांचा मी त्यांना काल सुपूर्द करून आलो. कारण गरजेचं आहे, ही आपलीच माणसं आहेत. कारण जेव्हा कोरोना काळ आला तेव्हा इकडचीच माणसं गावाकडे गेली होती हो. आणि तेव्हा तिथल्या माणसांनी नाकारली नाही. तर आजही आपण त्यांना गरज आहे, मदत केली पाहिजे. माणसं आणि माणुसकी टिकणं फार गरजेची आहे. सर, इथून पुढे येताना मला एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीची खरं तरी गोष्ट असेल, HIV एड्स वरती तुम्ही काम केलं होतं. हा, HIV एड्स म्हणजे कसं आहे की साधारणतः तेव्हा 97 ते 2000 म्हणजे भयानक परिस्थिती होती आणि 97 ते 2000च्या काळात 2000 शासनानेच तो उपक्रम आणला, जनजागृती. HIV एड्स जनजागृती. तर HIV एड्स हे नाव सांगितले की माणसं दुरावी, लोक म्हणून घाबरायचे. शासनाने नाव त्याचं काय ठेवलं होतं, एक गोंडस नाव, कौटुंबिक आरोग्य जनजागृती शिबिर. अच्छा, हे मी आजच कौटुंबिक ऐकलं. आरोग्य म्हणजे कौटुंबिक आरोग्य जनजागृती शिबिर म्हणजे कसं की त्याच्यात कसं करायचं की प्रत्येक असं दवाखान्याचे जर बघितले की जिल्हा लेवलचा दवाखाना असतो, नंतर तालुका उपजिल्हा रुग्णालय असतो, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, मग डिस्पेन्सरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंडर आपण उपकेंद्र म्हणतो, एक नर्सिंग स्टाफ जो असतो तिथं एक. तर ह्या उपकेंद्र लेवलवर शासनाने काही अनुदान दिले होते आणि त्या अनुदानाच्या माध्यमातून पूर्ण गावाचा सर्वे करायचा आणि सर्वे केल्यानंतर त्यांना तिथं बोलवायचं की काही जे HIV एड्सचे जे काही हे आहेत म्हणजे लक्षणं जी आहेत, तर ती लक्षणं जर वाटली तर त्या लोकांना बोलवायचं, त्यांच्या रक्ताची तपासणी करायची, त्यांची थुंकीची तपासणी करायची आणि त्यांना तिथं समुपदेशन करायचं. तर साधारणतः मी 600 ते 800च्या वरती HIV आणि एड्सवर मी पूर्ण रायगड आणि त्यावेळेस प्रचंड प्रमाणात मुलांच्या कॉलेजच्या लेवलच्या मुलांच्या HIV एड्स आणि लेप्रसी या विषयावर मी वैयक्तिक माझ्या लेवलला मी परिस्थिती स्पर्धा अशी होती की हा. एखाद्या माणसाला समजलं की बाबा ह्याला HIV झालाय तर ते वाळीत टाकण्यासारखा प्रकार होता तो. म्हणजे एकदम काहीतरी डेंजरस झालंय आणि आपल्यालाही होईल लगेच वगैरे. तर तेव्हा लोक आत्महत्या करायची, म्हणजे HIV झालंय हे समजल्यानंतर कोणाला तोंड दाखवायला त्यांना जागा नसायची तेव्हा त्याच्यामुळे. ही मानसिकता होती. म्हणजे आजही रोग पूर्णपणे बरा झालाय असं नाहीये किंवा त्याचं प्रमाण जरी कमी झालं असलं तरी आजही आहे. त्यावेळेस थोडस मी सांगतो, कदाचित माझं हे चुकीचं असेल. ज्यावेळेस मुंबईमध्ये अभ्यास केला आणि आपलं कोकण आणि हा जो परिसर आहे, तर मुंबईची बरीच माणसं ही वास्तव्याला किंवा त्यांनी बंगले वाड्या वगैरे घेतल्या रायगडमध्ये, ती लोक यायची, कोण ना कोण आपल्या इथल्या गरीब माय मावल्या बळी पडायच्या. पण ज्यावेळेस मुंबईमध्ये HIV एड्सचा थोडं सखोल गेलो, तर मुंबईमध्ये महाराष्ट्र शासनाने 61,000 त्या काळीच मी गोष्ट सांगतो, म्हणजे 99-2000च्या आसपास 61,000 वेश्यांना त्यांनी शासनाने परमिशन दिले. जसं तुम्हाला गाडी चालवण्यासाठी लायसन असतो, तसं तो देह विक्रय करण्यासाठी शासन मान्यतेनं ते देह विक्रय करण्यासाठी 61,000 जणीला ते मोठा परवानगी दिलेली आहे. आणि त्या 60,000 मधून फक्त 25,000 जणीचं आम्ही हे केलं होतं, म्हणजे त्यावेळी तपासणी झाली होती सर्वे मधलं. तर 25,000 मधून 18,447 किंवा 18,700च्या आसपासचा तो आकडा पॉझिटिव्ह होता. आणि त्यावेळेस एका बाईचा, एका वेश्याचा किमान दिवसाला 5 पुरुषासोबत संबंध यायचा. तर 60,000 जर पूर्णच्या पूर्ण जर चेक केलं असतं तर किमान 40,000 जणी तरी त्या पॉझिटिव्ह असाव्यात. आणि त्या 40,000 जणीचं दिवसाला 5 म्हणताना 4 5 20 साधारणतः 2-1 लाख लोक नवीन रोज HIV बाधित होण्याची ती भीती होती. एवढा तो भयानक होता. पण नंतर शासनाची जनजागृतीमुळे तो बराच त्याच्यावर अगदी जाहीरपणे सर्व जागोजागी हे होऊ लागले, काय जनजागृती होऊ लागली. आणि त्या जनजागृतीचा एक भाग मला होता याला. एवढंच नव्हे तर काही पेपरनी तर काही काळ असं सुरू केलं की जो पेपर येईल त्या पेपरच्या सोबत जशी आपली जाहिरात असते, त्या पेपरच्या जाहिरातीसोबत एक कंडोमचं पाकिट इथपर्यंत ते त्यावेळेस तो एक अवेअरनेसचा तो प्रकार हे केला. आणि मुंबईमध्ये मुंबई एड्स सोसायटी एक वेगळे आणि महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटी असे दोन एक स्वतंत्र यंत्रणा त्यासाठी राबत होती. सर, रायगड ही तुमची खरं तर कर्मभूमी आहे आणि रायगडमध्ये काम तुम्ही एवढ्या प्रभावीपणे केले. मला वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदेनं रायगड भूषण हा पुरस्कार देखील दिला. म्हणजे साहित्य क्षेत्रात तुम्हाला अनेक पुरस्कार असतील किंवा आरोग्य क्षेत्रातील काही बरेच पुरस्कार असतील.
पण रायगड भूषण हे जेव्हा पुरस्कार भेटलं त्या मागचं नेमकं कारण काय होतं? ते सांगायला मला आनंद वाटेल. मुद्दा असा आहे की रायगड भूषण हा जो किताब आहे किंवा हे जे पुरस्कार आहे, तो पुरस्कार रायगड जिल्ह्यातल्या लोकांसाठी आहे. तसं माझं मूळ गाव हे नाहीये आणि त्याच्या त्यात सरकारी, तर ऍक्च्युली मी कर्मचारी, त्याला बरोबर. हे नाहीये. पण रायगड मध्ये माझी ज्यावेळेस मुरुड जंजिराला ही झाली, बदली झाली, त्यावेळेस मुद्दा असा होता की माझं एका इथं राजकीय पुढाऱ्यासोबत थोडंसं हे झालं होतं आणि त्यांनी ऍज अ एक पनिशमेंट म्हणून मला त्यांनी मुरुड जंजिरात दिलं होतं. आणि अच्छा. मुरुड जंजिराचा जो दवाखाना होता, त्या दवाखान्याचं वैशिष्ट्य असं आहे की 140 वर्षाच्या इतिहासात किंवा 110 वर्षाच्या इतिहासामध्ये एकही तिथं जेंट्स डॉक्टरची नेमणूक झाली नव्हती. कारण अच्छा, मुरुडमध्ये जर म्हणजे तुम्ही बघितलं, पीएचसी ला प्रॅक्टिस करत होता नाही तेव्हा? डिस्पेन्सरी म्हणतो त्याला आपण. अच्छा, तर डिस्पेन्सरी त्या डिस्पेन्सरीला माझी बदली अशी झाली कारण तिथं कसं आहे की तिथं ते 2300 रुरल एरियामध्ये होतं की रुरल रुरल म्हणजे पूर्ण हा, गावाखेड्यांकडे? तर तिथं असं होतं की 110 वर्षाच्या इतिहासामध्ये एक अगोदरच्या ज्या डॉक्टर होत्या, महिला डॉक्टर, त्या जवळजवळ 23 वर्ष होत्या. आणि तिथं जो इस्लाम कम्युनिटी किंवा मुस्लिम कम्युनिटीची लोक तिथे जास्त असल्यामुळं तिथं म्हणजे सिद्धी जोहार जे तिथले जे नवाब आहेत, त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नावाने 2 त्यांनी तिथं हॉस्पिटल चालू केलेले. एक कुलसुम बेगम आणि एक फातिमा बेगम. फातिमा बेगम हे जनरल हॉस्पिटल होतं आणि कुलसुम बेगम जे आहे ते खास LKB म्हणजे लेडी कुलसुम बेगम असं होतं. आणि तिथं फक्त महिलांनाच प्रवेश, पुरुषांना तिथं प्रवेश नव्हता. आणि माझी तिथं पोस्टिंग झाल्यानंतर असं होता, एकतर माझा चेहरा हा असा हा विद्रोही आणि त्यातून तिथं डिलिव्हरीला येणाऱ्या माता, हे तिथल्या लोकांना ते हे नव्हतं. आणि जो आपलं मुस्लिम कम्युनिटी आहे ते सहजासहजी कुठल्याही पुरुष जो काही गायनॅकोलॉजिस्ट आहे त्याच्याकडे ते प्रिफेअर करत नाही. तो त्यांचा ह्यांचा प्रश्न आहे. आणि माझी तिथं नेमणूक झाली आणि ते त्यांच्या टोटली अपचनीच होतं. मग तिथं माझ्या विरोधात तिथे फतवे निघाले. फतवे निघाले की भी अपनी बहू बेटियां इनके पास नहीं जाएगी. मोर्चे निघाले. आणि मग मला तो प्रश्न पडला का आता इथं कसं जगायचं? आणि त्याच वेळेस मी विश्वास पाटलांचं एक पुस्तक वाचत होतो आणि त्यात असं वाक्य होतं की बिळात वाढणाऱ्या पिलांच्या नशिबी सरपट नसतं. बिळात बिळात वाढणाऱ्या पिलांच्या नशिबी सरपट नसताना आपल्याला मात्र गरुडाची पिलं वाढवायची आहेत आणि गरुडाच्या पिलांना संकटाच्या काळदरीत फेकून दिल्याशिवाय त्याच्या पंखात बळ येत नाही. 2 पक्षी आहेत, एक आहे गरुड आणि दुसरा आहे कोंबडी. कोंबडी अशी आहे की ज्याला आपण पावलोपावली कापतो आणि गरुड असं आहे की ज्याच्याकडे बघायची पण आपली हिंमत होत नाही. त्याचं का की लहानपणी बघा आपल्याला नेहमी सांगतात की घे गरुड भरारी घे. कधीच आपल्याला कोणी बोलत नाही ना की दुसरी कुठली भरारी घे म्हणून. तर गरुड भरारी घे का बोलत असेल? तुमचं काय मत आहे? गरुड एक शक्तिशाली शक्तिशाली आहे. पक्षी म्हणून पण जर आपण ओळखलं कोंबडीचं जर बघितलं की कोंबडीला आपण पावलोपावली कापतो, कोंबडीला आपण का पावलोपावली कापतो? जातं. इझी अवेलेबल, इझी अवेलेबल. अजून हाताला लागते हाताला आपल्याला लागते. लगेच. हे होत असताना ऍक्च्युली त्याच्या मुळाशी जर गेलो तर आपण खेड्यातली माणसं आहोत, तर एक कोंबडी आपल्या 15 पिलांना घेऊन हिंडते हे आपण बघितलोय. पण ते 15 पिलांना घेऊन हिंडत असताना एखादा बोका आला, एखादा मांजर आली, एखादा जर कुत्रा आला, कावळा आला किंवा घार आली, तर त्याला बघून एक पिल्लू चिक 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 करतो आणि बाकीची पिलं ते आईच्या पंखाखाली धावत जातात. आणि आई पण तेवढाच त्यांना अगदी प्रोटेक्शन देते. कसं? की मी आहे. आणि त्यावेळेपासून त्या पिलांच्या मनात फक्त एकच असतं की कुछ भी हो गया तो माझ्या आईचं माझं पदर आहे. माझ्या कुछ भी हो गया तो माय मदर का फिदर है. माझ्या आईचं कवच आहे, पंख आहे. आणि त्या पिलांना त्यांचं काही जरी झाली की फक्त ते तेवढंच पळतात, 100 ते 200 मीटर पळतात आणि ते थकतात. पण गरुड मात्र त्याच वेळेस ज्यावेळेस तो त्याच्या पिलांना उडवायला शिकवतो, तो काय करतो, एकीकडे भयानक डोंगर, दुसरीकडे भयानक डोंगर आणि मध्ये मृत्यूची काळदरी असते आणि त्या काळदरीमध्ये त्या पिलाला तो फेकून देतो. फेकून देतो याचा अर्थ असं नसतं की त्या पिलाबद्दल त्या गरुडाच्या आईला प्रेम नसतं. तिला प्रेम असतं, पण त्याला कोंबडीचं पिल्लू करायचं नसतं, तर त्याला गरुडाचे पिल्लू करायचं असतं. आणि ज्यावेळेस ते गरुडाच्या पिलाची आई आपल्या पिलाला संकटाच्या काळदरीत फेकून देते, त्यावेळेस त्या पिलासमोर 2 पर्याय असतात. एक तर दगड, धोंडे, काटे, पाटे काय असेल त्याच्यावर डोकापट मर, नाही हिंमत असेल तर उड. मग तो पिल्लू एकीकडं मरण आणि दुसरीकडे उडण्याचं प्रशिक्षण, पण त्याला शिकवणारं कोणी नसतं. मग तो असं उडू लागतो, असा उडतो, असा उडतो, असा उडतो. या भूतलावरचा, या विश्वातला, या जगातला सर्वात स्ट्रॉंगेस्ट विंग्स असणार पक्षी म्हणजे गरुड. गरुड.
मग हे आपल्याला ठरवायचं आहे की तुम्हाला गरुड व्हायचं की कोंबडी व्हायचं. आणि त्या दिवशी मी ठरवलं की ही तर खरी चॅलेंज आहे, ही तर खरी चॅलेंज आहे. आणि मग मी पुन्हा माझा जो HIV एड्स आणि गांधीचा जो का आपलं लेप्रसी आहे ह्याच्यावर वेगवेगळे मी आपले स्पर्धा जनजागृती चालू केली. जनजागृती म्हणजे अगदी HIV एड्सवर मी तिथले रिक्षावाले जे आहेत, रिक्षावाले आणि ते टमटम म्हणून जे आहेत, ते 72 गावचे रिक्षावाले, 72 गावचे पोलीस पाटील, तिथल्या अंगणवाडीची सेविका, अंगणवाडीच्या त्या माता मदतनीस आणि शिक्षकांचं गटसंमेलन त्यांच्यामध्ये मी माझं प्रचार चालू केलं. आणि HIV आणि डॉक्टर राठोड काय आहे, मग तिथं कविता असू दे, हे सर्व चालू केलं. मग सावकाश सावकाश लोकांच्या तोंडात माझं नाव रुळू लागलं. तिथले स्थानिक कॉलेजची वसंतराव नाईक तिथं कॉलेज आहे मुरुड जंजिराला, त्या बरोबर. कॉलेजचे 200 ते 300 मुलं घेतली, त्यांना व्हॉलेंटिअर केलं आणि त्या मुलांना व्हॉलेंटिअर करून तिथल्या गावचा सर्वे केला. तो 100 वर्षाचा सर्वे काढला. म्हणजे त्यावेळेस म्हणजे 1901 ला इथं किती लोकसंख्या होती, 21 ला किती आहे, 11 ला किती आहे, असं करत करत 100 वर्षाचा सर्वे करून पूर्ण तिथलं जे काही हे आहे दवाखाना आहे तो सुरळीत आणला. आणि 110 वर्षाच्या इतिहासात जिथं अगोदर 10 आणि 12 डिलिव्हरी होत त्या, ते सर्व रेकॉर्ड ब्रेक केले मी. 50, 56, 60 डिलिव्हरी होऊ लागल्या. की जिथं माझ्या विरोधात फतवे निघाले होते की हमारी बहु बेटिया इस डॉक्टर के पास नहीं जाएंगे, तिथं दुसरा पुन्हा फतवा असा काढावा लागला, त्याच्या मशिदीमध्ये काढावा लागला की डॉक्टर राठोड के पास अपनी बहु बेटिया जा सकती है. एवढंच नव्हे तर तिथलं एक अंजुम फरोग यादे म्हणून तिथली एक संस्था आहे याची, कसली म्हणजे इस्लामचं जो काही साहित्य आहे, म्हणजे मुस्लिम साहित्य ची एक संस्था आहे, तर त्याचा मी मेंबर झालो. आठवड्यातून 3 ते 4 वेळा मी मशिदीमध्ये जाऊ लागलो. तिथे हनीफ मौलाना साहेब होते, तर हनीफ मौलाना साहेबकडून मी हे समजून घेतलं की बाबा कुराण म्हणजे काय, व्हॉट इज इस्लाम काय आणि इस्लाम म्हणजे काय, ह्याच्यावरच मी तिथं लोकांमध्ये मी हे सांगू लागलो की बाबा इस्लाम म्हणजे काय. आणि हे सर्व करताना त्यांचं अगदी अली बे ते से त्यांचे बाराखडी शिकलो. कारण आणि हे मग सोपं आहे की हा तुम्ही कोणीतरी बाहेरून येऊन काम करण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यातलेच आहात त्यांच्यात मी झालो. असं काम करणं फरक हा, आणि पडतो. मग आठवड्यातून खरोखर कधी कधी मी आठवड्यातून 2 ते 3दा मी त्या मौलानाकडे जाऊन बसू लागलो आणि इस्लाम म्हणजे काय मी हे समजून गेलो, कुराण म्हणजे काय हे समजून गेलो. आणि मला त्यावेळेस लक्षात आलं की जो माणूस कुराण वाचेल, जो माणूस कुठलाही म्हणजे तोच ग्रंथ नव्हे तर कुठल्याही धर्माचा ग्रंथ तो एवढा श्रेष्ठ आहे, तो माणूस जो त्या ग्रंथाचं अध्ययन करतो तो कधीच कुठल्याच वाईट गोष्टीकडे वळणार नाही. आणि तिथं मला जे सपोर्ट मिळालं आणि तिथून ज्यावेळेस बदली झाली, तर बदली होताना तिथं असं होतं की जो समाज माझ्या विरोधात मोर्चा काढत होता, तर त्यावेळेस तिथल्या 300 मायमावल्या आपल्या कोळी जे काही आगरी ज्या काही महिला मावल्या आहेत आणि शिवाय मुस्लिम महिला यांचे 300 ते 400 जणीचं सहीचं पत्र आदरणीय विश्वास पाटील साहेबांकडे आलं की आम्हाला हा डॉक्टर तिथून सोडू नका. बापरे. नक्कीच तुमच्या ह्या सगळ्या संघर्षाच्या वाटा आमच्यासारख्या तरुणांना, आमच्या पावलांना बळ देतील. बरं झालं तुम्ही भेटलात. काहीतरी सांगायचं होतं तुमच्याकडनं, थोडंसं काहीतरी संघर्षाबद्दल ऐकायचं होतं. आज ऐकलं. हाच संघर्ष आम्हाला बळ देत राहील. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटू.